This call is now being recorded. नमस्कार सगळ्यांना शिवशरणार्थ। आज इथं उपस्थित असलेल्या सगळ्या महिला आणि काही आपले समाज बांधव सुद्धा आज सहभागी आहेत, त्या सगळ्यांना माझा नमस्कार। शिवशरणार्थ। शिवशरणार्थ प्रतिष्ठान मादंबा महिला मंडळ आयोजित आजचं हे पहिलं व्याख्यान, दुसरं व्याख्यान। मागच्या वेळेस आपण योगावर व्याख्यान घेतलं होतं, तर आजचं व्याख्यान हे अतिशय उपयुक्त असं व्याख्यान आहे। मादंबा महिला मंडळाची स्थापना करण्याचा आपला उद्देश हाच होता की स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक विकास व्हावा आणि तो वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम राबवून ते करण्याचा आपला उद्देश आहे। आतापर्यंत आपण स्त्रियांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले, उखाणे स्पर्धा घेतल्या। नवरात्रीमध्ये आपण 2 ते 3 उपक्रम जे काही राबवले ते सगळ्या महिलांच्या आनंदासाठी होते। पण आता आरोग्य संदर्भात एखादं व्याख्यान ठेवावं असं वाटत होतं। गेल्या बऱ्याच दिवसापासून डॉक्टरांशी माझं बोलणं सुरू होतं, पण डॉक्टर व्यस्त होत्या। मला सांगायला आनंद होतोय की इतकी छान त्यांची प्रॅक्टिस सुरू असताना सुद्धा त्या अजून नवीन काहीतरी शिकत आहेत। त्यांची परीक्षा होती आणि त्यामुळे त्या वेळ देऊ शकत नव्हत्या। आता रविवारी त्यांची परीक्षा झाली आणि त्या तयार झाल्या व्याख्यानासाठी। त्यामुळे मला खूप छान वाटलं की आपल्या आरोग्यविषयक व्याख्यानांची सुरुवात त्यांच्यापासून होत आहे। तर आज तो सुयोग जुळून आला असं म्हणायला हरकत नाही। खरं तर सर्व कुटुंबाची काळजी करणारी महिला आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करत असते। तर त्या आरोग्याबाबत जागृती निर्माण व्हावी आणि स्वतःच्या आरोग्याबाबत महिलांमध्ये संवेदनशीलता निर्माण व्हावी म्हणून आजच्या या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे। खरं तर आहार, चांगल्या सवयी, योगा आणि योग्य त्या डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला असेल तर आरोग्य नेहमी उत्तम राहू शकतं। रूढी, परंपरा, अंधश्रद्धा आणि स्वतःकडे असलेलं वैयक्तिक दुर्लक्ष त्यामुळे सध्या आजारांचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं आहे। तसंच जी व्यस्त जीवनशैली आहे त्याचाही परिणाम आरोग्यावर होत आहे। सध्या तर महिला चूल आणि मूल याच्या पलीकडे गेलेल्या आहेत आणि आपल्या समाजात सुद्धा बऱ्याचशा नोकरी करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण सुद्धा खूप म्हणजे चांगलं मोठं आहे। तर घराबाहेर सुद्धा त्या अस्तित्व आपलं दाखवत आहेत, पण कामासोबत आरोग्याकडे सुद्धा दुर्लक्ष होत आहे। तर त्यासाठी ते लक्ष देण्याची गरज आहे। आता सध्याच्या काळात संधिवात, डायबिटीज, हाय बीपी आणि मेनोपॉजचे प्रॉब्लेम, जनन संस्थेचे विकार आणि कॅन्सरचं प्रमाण सध्या वाढत चाललेलं आहे। मानसिक आरोग्य सध्या धोक्यात आलेलं आहे। शहरामध्ये जवळपास 30% महिला या ब्रेस्ट कॅन्सर ह्या आजाराचं प्रमाण त्यांच्यामध्ये आहे। स्त्रियांनी आपल्या सर्वांगीण आरोग्याचा विचार करणं हे गरजेचं आहे। तर स्वतःचं आरोग्य आणि आवडीनिवडीला कमी महत्त्व दिल्यामुळे ही गोष्ट घडत आहे आणि याच गोष्टीसाठी त्यांच्यामध्ये ती जागृती निर्माण व्हावी म्हणून आजच्या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे। तर आजच्या आपल्या पाहुण्या ज्या व्याख्यात्या आहेत डॉक्टर निशा हळिंगळी मॅडम, त्यांचं पहिल्यांदा मी या प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करते। वेलकम मॅडम। धन्यवाद मॅडम। आणि आजच्या डॉक्टरांची ओळख पुष्पा घोडके मॅडम या करून देणार आहेत। त्यांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टरांची ओळख करून द्यावी। थँक्यू सुनीता मॅडम। सर्वांना शिवशरणार्थ। मी पुष्पा शरद घोडके, CBD, नवी मुंबई। आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला आणि आपल्या घरातील ज्या मुली आहेत त्यांना अनेक आरोग्यविषयक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आपण सहसा कुणाला विचारत बसत नाही किंवा लाजून काही गोष्टी कारणाने आपण तशाच ठेवतो। तर अशा प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी आता सुनीता मॅडमनी सांगितलं बहुमूल्य वेळ जो आहे तो काढून 24 तास व्यस्त असणाऱ्या डॉक्टर निशा हळिंगळे यांनी आपल्यासाठी वेळ दिलेला आहे आणि आपल्या सेवेसाठी त्या तत्पर आहेत। तर मी मादंबा महिला मंडळाच्या
सर्व महिलांच्या वतीने त्यांचं मी खूप खूप स्वागत करते. त्यांचा परिचय थोडक्यात करून देते मी. त्या MBBS DGO FJGE म्हणजे स्त्रीरोग प्रसूती वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आणि दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ यामध्ये पारंगत आहेत. बाळाचे पाय पाण्यात दिसतात त्याप्रमाणे त्यांनी लहानपणापासूनच झलक दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्या इयत्ता 7वी आणि 4थी मध्ये जी शिष्यवृत्ती एक्झाम होते, परीक्षा होते, त्याच्यामध्ये त्या 2रा आणि 3ऱ्या क्रमांकाने जिल्ह्यामध्ये क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या परीक्षा असतात, गणित प्रज्ञाशोध, राष्ट्रीय प्रज्ञाशोध, यातून सुद्धा त्यांनी शिष्यवृत्ती धारण केलेली आहे. तसेच 10वी म्हणजे SSC बोर्ड याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून त्या 8व्या क्रमांकावरनी 8वा क्रमांक मिळवलाय आणि मुलींच्या मध्ये 1ला क्रमांक मिळवलाय. खूपच त्यांचं अभिनंदन करावं वाटतं. त्याचबरोबर गणित ऑलिम्पियाड परीक्षेत राज्यात 2रा क्रमांक मिळवला. त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं थोडंच आहे. सध्या त्या आई मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल यामध्ये कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी 10,540 पेक्षा पण जास्त शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. अशा या अनुभवी, अतिशय हुशार आणि चालक अशा डॉक्टर निशा हळिंगळे मॅडम यांच्याकडून बहुमूल्य मार्गदर्शन होणार आहे. तरी सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थिती लावून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी नम्र विनंती करते आणि त्यांचं मनापासून धन्यवाद पण देते हळिंगळे मॅडमना आणि आभार पण मानते. पुढील चित्र सुनीता मॅडमकडे होते. थँक्यू. खूप छान ओळख करून दिली पुष्पा मॅडम. मी डॉक्टरांना विनंती करते की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. आम्ही सर्वजण तुमचं व्याख्यान ऐकण्यासाठी उत्सुक आहोतच. धन्यवाद मॅडम. शिवशरणार्थ प्रतिष्ठान मादंबा महिला मंडळ याच्या सर्व संचालिका आणि सुनीता नकाते मॅडम यांचं मी पहिल्यांदा आभार मानते की त्यांनी असा कार्यक्रम स्त्रियांसाठी आयोजित केला आणि मला इथं बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी आपले आभारी आहे मॅडम. स्वस्थ स्त्री आणि सशक्त समाज आरोग्यासाठी संवाद या कार्यक्रमात आपल्या सर्वांचंच मी स्वागत करते. मी डॉक्टर निशा हळिंगळे, मी स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ आहे. मॅडमनी ओळख करून दिली त्याबद्दल मॅडम तुमचा आभारी आहे. मी सध्या आई मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल सांगली इथं प्रॅक्टिस करते आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः म्हणजे जिथं स्त्रियांचा आदर केला जातो तिथंच देवतांचा अधिवास असतो. स्त्रियांचं समाजातील स्थान नकाते मॅडमनी मगाशी सांगितलंच की आज आता स्त्री हा महत्वाचा घटक आहे समाजाचा. कुटुंब आणि समाजाच्या जडणघडणीत स्त्रीची अतिशय महत्वाची भूमिका असते. सगळ्यांचं आरोग्य, सगळ्यांची जबाबदारी ही स्त्री उचलत असते आणि आता आजची स्त्री आहे तिनं सगळीच क्षेत्र समाजातली पादाक्रांती केलेली आहे. मानसिक जडणघडणीमध्ये स्त्रिया निसर्गतःच प्रेमळ, कामसू, काटकसरी, सहनशील, खंबीर, लढाऊ आणि स्वाभिमानी असतात. या सगळ्या गुणांमुळेच राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी, मदर तेरेसा, कल्पना चावला अशी कितीतरी उदाहरणं देता येतील की ज्या स्त्रियांनी इतिहासावर आपली मोहर उठवली आहे. पण आजच्या स्त्रियांवर वाढती जबाबदारी आणि ताणतणाव याचा त्यांना सामना करावा लागतो. कारण नोकरी करणाऱ्या स्त्रियांना घर आणि नोकरी दोन्ही सांभाळावं लागतं. कुटुंबाचं व्यवस्थापन पण करावं लागतं. मुलांचं आरोग्य, शिक्षण हे सगळं सांभाळून परत नोकरीच्या ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीनं सगळी जबाबदारी त्यांना पेलावी लागते. यामुळे स्त्रियांना तंदुरुस्त राहण्याची गरज ही अतिशय जास्त आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्याला आहार, व्यायाम याच्यावर आपल्याला जास्त भर द्यावा लागेल. तर आहारामध्ये आपण संतुलित पोषक आहाराची आपल्याला गरज आहे. त्यामध्ये जीवनसत्व, योग्य प्रमाणात प्रथिनं, कर्बोदक, फॅट्स, लोह, कॅल्शियम आणि क्षार, इतर क्षार यांची गरज असते. प्रथिनं जी असतात, प्रोटीन्स, यावर आजकाल बरंच बोललं जातं कारण शरीराची झीज बळून काढण्याचं काम प्रथिनं करतात. प्रथिनाचे सोर्स मेन डाळी, कडधान्य, दूध, मांसाहार, अंडी हे आहे. पण व्हेजिटेरियन डाएट मध्ये प्रथिनांची जी आपली गरज आहे 1 ग्रॅम पर किलोग्रॅम बॉडी वेट, म्हणजे एखाद्या स्त्रीचं वजन जर 60 किलो असेल तर तिला 60 ग्रॅम प्रोटीन रोज खाणं आवश्यक आहे. पण तेवढं प्रोटीन हे शाकाहारी आहारातून तर जात नाही. तर त्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागेल. कडधान्यांचं प्रमाण रोजच्या आहारात वाढवावं लागेल. घट्ट वरण किंवा घट्ट आमटी घेणं आवश्यक आहे. पातळ आमटी घेण्यानं तुमच्या आहारात डाळीचा समावेश फार जास्त होत नाही. तसंच अंकुरित कडधान्य वापरू शकता. सोया चंक्स,
सोयाबीन, दूध, दुधापासून बनवलेलं पनीर, चक्का हे तुम्ही घेऊ शकता. प्रथिनांची गरज भागवणं अतिशय महत्वाचं आहे, कारण त्याच्यावरच आपलं मसल मास, स्नायू आणि आपला जो टोटल बॉडी मेटाबॉलिक रेट असतो तो त्याच्यावर अवलंबून असतो. पिष्टमय पदार्थ हे आपल्याला भात, बटाटा, चपाती, भाकरी हे आपल्या आहारात जास्त प्रमाणात असतं. त्याचं प्रमाण थोडं कमी करून प्रथिनांचं प्रमाण वाढवणं हे अपेक्षित आहे. फॅट्स आपल्या आहारात बाकीच्या पदार्थातूनही फॅट्स मिळतातच, पण तेल, तूप यातून सुद्धा आपण फॅट्स भरून घेऊ शकतो. तर 10 ते 15% कॅलरी म्हणजे आपली दिवसाची जी काही गरज आहे 1500 ते 1800 कॅलरी, तर आपले फक्त 15% मॅक्झिमम हे फॅट्स असायला पाहिजे. त्यात पण जास्तीत जास्त पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड म्हणजे तुफा असतील तर जास्त चांगलं. ते करडई तेल, सूर्यफूल तेल, मोहरी तेल यामधून आपल्याला पुफा मिळतात. हे पुफा जे असतात ते आपल्या हृदयरोगापासून संरक्षण करतात, कोलेस्ट्रॉल कमी करतात. आता जीवनसत्वांमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अ, ब, क, ड, ई ही जीवनसत्व आपण शाळेत सगळे शिकलेलोच आहोत. तर अजीवनसत्व जे आहे ते आपल्या विजनसाठी किंवा नजर जी आपली आहे ती शाबूत चांगली करण्यासाठी महत्वाचं आहे. तांदळेपणा टाळणं हे त्याचं मेन काम आहे. अजीवनसत्वाचे सोर्स काय आहेत तर पपई, टोमॅटो, गाजर, रंगीत फळ, शेवग्याच्या शेंगा आणि शेवग्याच्या पानांची भाजी हा खूप चांगला सोर्स आहे. आपल्याकडे चैत्रात शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याची जी प्रथा आहे ती ह्या गोष्टीसाठीच आहे. पण आपण जुन्या प्रथा टाकून देऊन नवीन नवीन गोष्टी आपण आता पाश्चात्यांचं अंधानुकरण करतोय, त्यामुळे आपल्या चांगल्या प्रथा मागे पडतात. ब जीवनसत्व हे जे आहे ते शरीरातील चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम साठी खूप महत्वाचं आहे. हिरव्या पालेभाज्या, शेंगदाणे, काजू, बदाम, दूध, अख्खी धान्य, होल ग्रेन्स याच्यामध्ये आपल्याला ते मिळतं. तांदळाच्या आवरणामध्ये सुद्धा B1 थायमिन हे जीवनसत्व असतं, पण तांदूळ जास्त पॉलिश केला किंवा शिजवण्याआधी जास्त धुतला तरी त्याचा नाश होतो. क जीवनसत्व व्हिटॅमिन सी हे आपली प्रतिकार शक्ती वाढवतं, तसंच अन्नातल्या लोहाचं जे प्रमाण शोषण असतं त्याचं प्रमाण वाढवतं, त्याला मदत करतं. लिंबू वर्गीय फळ, संत्री, मोसंबी, आवळा यामध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी आपल्याला मिळतं. पण क जीवनसत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की शिजवलं किंवा उष्णता जर दिली तर त्याचा नाश होतो. त्यामुळं वरून जे आपण पोह्यावरती लिंबू पिळतो ती पद्धत जास्त योग्य आहे. लिंबाची फोड जरूर समावेश करावा. ड जीवनसत्व, आजकाल ड जीवनसत्वाचं डेफिशियन्सी, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीचं पॅन्डेमिक चालू आहे. पॅन्डेमिक म्हणजे जगातल्या सगळ्याच लोकांना डेफिशियन्सीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. ऍक्च्युली ड जीवनसत्व हे सूर्यप्रकाशात त्वचेखाली तयार होतं, पण आता इतकं अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत की आपण सूर्यप्रकाश डायरेक्ट सहनच करू शकत नाही. बाहेर जाताना आपण गॉगल्स, स्कार्फ, सनस्क्रीन सगळं लावून जातो, त्यामुळे व्हिटॅमिन डी त्वचेखाली तयार होण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. कॉड लिव्हर ऑइल, शार्क लिव्हर ऑइल हे त्याचे सोर्सेस आहेत. तसेच व्हिटॅमिन D3च्या कॅप्सूल्स, टॅबलेट आता आजकाल अवेलेबल आहेत. व्हिटॅमिन डी हे कॅन्सरच्या उद्भवामध्ये खूप जास्त रोल आहे त्याचा, त्यामुळे व्हिटॅमिन डी तपासून घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्याची जर कमतरता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं 6 आठवड्याचा कोर्स असतो, आठवड्याला 1 टॅबलेट तो करणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यांनी याच्याकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ई जीवनसत्व हे आपलं रोजचं ताणतणाव, प्रदूषण याच्यामुळे जे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात, फ्री रॅडिकल्समुळे जी ऑक्सिडेशन इंजुरी होती ती टाळण्यासाठी गरजेचं आहे. त्याच्यात खूप जास्त प्रमाणात त्याचा अँटीऑक्सिडंट रोल आहे आपल्या शरीरासाठी. तर अंकुरित कडधान्य, फळ यामध्ये ई जीवनसत्व आपल्याला मिळतं. क्षार आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. त्यामध्ये मुख्य क्षार लोह म्हणजेच आयर्न. आपल्याला हिमोग्लोबिनची निर्मिती करण्यासाठी आयर्नची गरज असते. आणि स्त्रियांमधला सगळ्यात कॉमन आजार कुठला असेल तर तो अॅनिमिया म्हणजेच रक्तक्षय, आणि तो लोहाच्या कमतरतेमुळे होतो. तर यासाठी आपल्याला गुळाचे पदार्थ, शेंगदाण्याची चिक्की, लाडू याचा समावेश करणं आवश्यक आहे. खजूर, हिरव्या भाज्या, मेथी, पालक ह्यासारख्या भाज्या समावेश केला पाहिजे. सफरचंद, मांसाहार यातूनही आपल्याला लोह मिळतं. लोखंडी तवा किंवा कढई भाजी करण्यासाठी वापरली तर त्याचाही आपल्याला लोहाचं प्रमाण आपल्याला वाढू शकतं. स्त्रियांनी विशेषतः आपलं HB चेक करून घेणं आणि जर रक्तक्षय असेल तर लोहाच्या टॅबलेट्स घेणं डॉक्टरांच्या सल्ल्यानं खूप गरजेचं आहे. कारण जर तुमचं रक्तक्षय अॅनिमिया असेल तर तुमचा टोटल वर्क परफॉर्मन्स हा कमी होतो. म्हणजे त्याची लक्षणं काय आहेत अॅनिमियाची, तर थकवा जाणवणं, चिडचिड होणं, थोडंसं चालल्यानंतर धाप लागणं, जिने चालल्यानंतर धाप लागणं, ही जी लक्षणं आहेत ही सर्व रक्तक्षयाची आहेत. तर अशी काही लक्षणं आपल्याला जाणवत असतील तर आपण HB जरूर चेक करून घ्या.
कॅल्शियम हे आपल्या हाडांच्या बळकटीसाठी, रक्त गोठणं आणि नसांचं कार्य सुरळीत चालण्यासाठी महत्वाचं आहे. वाढत्या वयाच्या मुलांमध्ये, स्तनदा माता, गरोदर माता यांच्यामध्ये कॅल्शियमची जास्त गरज असते. तसंच मेनोपॉज, रजोनिवृत्तीनंतर सुद्धा कॅल्शियमची गरज खूप वाढते. दूध, दही, पनीर, चक्का, नाचणी, बाजरीसारखी धान्य, सीताफळ, केळ यासारखी फळ यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं. यांचा समावेश आहारात करणं आवश्यक आहे. आहारामध्ये आता काय करावं आपण थोडक्यात बघू तर वेळच्या वेळी सकस संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. 2 वेळा पोट भरून जेवण्याऐवजी 3-4 वेळा थोडं थोडं खावं. खाताना आपल्या आयुर्वेदात जसं सांगितलं की आपला पूर्ण पोट गच्च भरण्याची 3/4 एवढंच पोट भरलं जावं एवढा आहार घ्यावा. आणि अन्न चावून शिस्तीत 32 वेळा एक घास चावून खा म्हणतात. त्याच्या मागच हे आहे कारण की आपला जो मेंदू असतो त्याला पोट भरल्याची जाणीव व्हायला कमीत कमी 20 मिनिटं लागतात. जेव्हा तुम्ही शिस्तीत चावून खाता तेव्हा तुमचा मेंदूकडे पोट भरल्याचा संदेश जाणं ही क्रिया होऊ शकते. जर तुम्ही खूप जास्त अमाऊंट जेवण पहिल्या 10 मिनिटातच खाल्लं तर मेंदूकडे संदेश जायला वेळच नाही. तर त्यामुळं 32 वेळा चावून शिस्तीत शांतपणे जेवणं खूप महत्वाचं आहे. जेवणामध्ये आपल्याला हातसडीचा तांदूळ वापरणं, पालेभाज्या धुतल्यानंतर चिरणं, फळं सालसकट खाणं हे सगळ्यांना माहितीच आहे. फक्त मी रिपीट करते. गव्हाचा खोंडा आणि फळांच्या साली यामध्ये फायबर असतं, ते कोठा साफ ठेवण्यासाठी मदत करतं. आणखी एक रोजच्या आहारात दही, ताक यांचा समावेश असेल तर त्यातले लॅक्टोबॅसिलस जे असतात ते मोठ्या आतड्याचं आरोग्य चांगलं ठेवतं. आहारामध्ये सॅलडचा समावेश हा पण आता खूप गरजेचा झालाय, कारण आपली जी जीवनशैली झाली ती खूप जास्त बैठी झाली. आपले पूर्वज ज्या प्रमाणात शारीरिक श्रम करत होते तेवढं आपण आता करत नाही. पण आहार मात्र आपला अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीचा आहे. तर त्यात आपण थोडेसे बदल करणं आवश्यक आहे की जेवणाआधीच एक मोठा बाउल सॅलड खाणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रत्यक्ष जेवणाला सुरुवात करावी. त्यांना काय होईल, कॅलरी तुमच्या कट डाऊन होतील, प्लस जी काही आहारातल्या पिष्टमय पदार्थातली साखर असेल ती रक्तात अतिशय स्लो मिसळेल. त्यामुळे जे आपल्या पिक्स होतात, शुगर लेवलचे पिक्स, ते टाळले जाते. आहारामध्ये काय करू नये तर अति तेलकट, खारट, चमचमीत, मसालेदार पदार्थ खाण्याचं टाळावं. अवेळी खाणं टाळावं. मैदा, साखर आणि मीठ ही आमच्या मेडिकलच्या नुसार तरी 3 पांढरी विष आहेत. हे पदार्थ आरोग्याला अतिशय घातक असल्यानं हे जेवढे टाळता येईल, पूर्ण शुगर, नो शुगर फॉलो करू शकता तुम्ही. खूप चांगला रिझल्ट येतो त्याला, वेट लॉस साठी पण आणि बाकी तुमचं एकंदरीत हेल्थ साठी पण. भाज्या चिरल्यानंतर धुवू नये, तांदूळ जास्त प्रमाणात धुवू नये, हे तर सगळ्यांना माहिती. आता आपण व्यायामाकडे लक्ष देऊ. व्यायाम हा का गरजेचा आहे तर आपल्याला मानसिक ताणतणाव जे येतात, बैठं काम, याच्यामुळे जे आपल्याला मधुमेह, हृदयविकार, स्थूलपणा हे आजच्या काळाचे जे आजार आहेत, हे सगळे दुष्परिणाम टाळण्यासाठी रोजच्या लाईफस्टाईल मध्ये आपला व्यायाम असला पाहिजे. जसा आहार रोज आपण घेतो तसा व्यायाम पण रोज केला पाहिजे, ती सवय बनली पाहिजे. व्यायामामुळे तन आणि मन दोन्ही प्रफुल्लित, ताजतवानं होतात. शरीराच्या तंदुरुस्तीसाठी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी व्यायामाचा आपल्याला उपयोग होतो. व्यायाम किती करावा? अर्धा तास केला तरी पुरे आहे. म्हणजे मिनिमम हा अर्धा तास आहे. मॅक्झिमम तुम्ही 1 तास 1.5 तास आरामात करू शकता. अगदी जमत नसेल तर आठवड्यातनं 3 दिवस तरी व्यायाम करावा. सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. सकाळची सुरुवात 6 ते 12 सूर्यनमस्कार काढून त्याच्यानं स्ट्रेचिंगच्या सगळ्या पोजेस कम्प्लीट होतात. त्यानंतर तुम्ही चालण्याचा व्यायाम करू शकता. भरभर चालणं हे हार्टच्या फिटनेससाठी खूप उपयुक्त आहे. तसंच प्राणायाम, दीर्घ श्वसन हे जर केलं, 15-20 मिनिटं जरी केलं तरी त्याच्यापासून आपल्याला ताणतणावापासून मुक्ती मिळते. व्यायामामुळे काय होतं की आपले स्नायू कंटिन्युअसली हाडांवरती ऍक्शन करतात आणि हाडं आपली जी आहेत ती स्ट्रॉंग होतात. त्याच्यामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात डिपॉझिट राहतं. रजोनिवृत्तीनंतर म्हणजे मेनोपॉज नंतर तर स्त्रियांना फिट राहणं आणि हाडांचं जे फ्रॅक्चर होण्याचा जो धोका असतो तो जर टाळायचा असेल तर त्यांनी रेग्युलर व्यायाम चालू करणं खूप गरजेचं आहे. आता आपण थोडक्यात स्त्रियांची शरीर रचना बघू. स्त्रियांमध्ये जो मुख्य अवयव आहे गर्भधारणेसाठीचा ते आपण गर्भाशय बघतो. गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला 2 बीजवाहक नलिका आणि अंडाशय असतात. गर्भाशयाच्या तोंडाला आपण गर्भाशयाचं मुख म्हणतो आणि योनिमार्ग. तर मासिक पाळी म्हणजे काय तर दर महिन्याला योनिमार्गातून होणारा रक्तस्राव हा हार्मोन्सच्या प्रभावाखाली, FSH-LHच्या प्रभावाखाली होतो. अंडाशयामध्ये दर महिन्याला एक बीजांड तयार होतं आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स तयार होतात. या हार्मोन्सच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या आतल्या अस्तराची वाढ होते.
बीजांड जे आहे ते गर्भाशयाकडे नळीमधून आत जायला चालू होतं, स्वतः मुवमेंट होती त्याची. आणि त्याची जर गर्भधारणा जर झाली नाही तर ते हार्मोन्सची पातळी कमी झाल्यानंतर हे अस्तर मासिक पाळीच्या स्वरूपात बाहेर टाकले जाते. म्हणजे हे जे मासिक पाळीत येणारा रक्तस्राव आहे हे अशुद्ध किंवा दूषित असं काहीच नसतं. तो जो गैरसमज आहे तो आपण सगळ्यांच्या मनातून नवीन पाळी येणाऱ्या विशेषतः मुलींना हे समजून सांगितलं पाहिजे की दूषित आणि दूषित असं काही नसतं, ते रक्त नॉर्मल रक्तच असतं. मासिक पाळी ही दर 28 दिवसांनी येते. 21 ते 35 दिवसांनी येणं सुद्धा नॉर्मल आहे. काही जणांचं सायकल 21 दिवसाचं पण असू शकतं. साधारण ते 3 ते 5 दिवस रक्तस्राव होतो. 50 मिली इतका रक्तस्राव होतो. त्यामध्ये ओटीपोटात दुखणं, कंबर दुखणं किंवा चेहऱ्यावर तेलकटपणा, तारुण्य पिटिका येणं, सणांमध्ये जडपणा आणि स्वभावात चिडचिडपणा हा त्रास काही जणांना होऊ शकतो. गर्भधारणेविषयी आपण जाणून घेऊ. बीजांड जे अंडाशयात तयार होतं त्याची वाढ झाल्यानंतर ते फुटतं आणि मग बीजनलिकेतून गर्भाशयाकडे प्रवास करतो. संबंधामध्ये योनी मार्गामध्ये वीर्य डिपॉझिट होतं. त्यातील शुक्रजंतू स्वतःच्या हालचालीनं गर्भपिशवीत शिरतात आणि तिथून बीजवाहक नलिकेत जातात. मग बीजांड आणि शुक्रजंतूंचं मिलन हे बीजवाहक नलिकेमध्ये होतं आणि तिथे गर्भ तयार होतो. पण तो गर्भपिशवीच्या आतल्या अस्तरामध्ये रुजतो. जर गर्भ रुजला तर त्यानंतर ते आतलं अस्तर टाकलं जात नाही, त्यामुळे पाळी ही बंद होते. गर्भाचं वाढ आणि पोषण हे दोन्हीही गर्भाशयात होतं. गरोदरपणा, आई होणं ही स्त्रीच्या आयुष्यातली अतिशय आनंदाची आणि महत्वाची घटना आहे. 9 महिने 7 दिवस म्हणजे 280 दिवसांचा कालावधी असतो. पहिली पाळी चुकताच आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक आहे. कारण आजकालच्या आयुष्यात आपण कसं आहे, धकाधकीच्या जीवनात 1 किंवा 2 इतकंच आपण मुलं करतो. तर त्यासाठी योग्य तो सल्ला लवकरात लवकर घेणं अतिशय आवश्यक आहे. नंतर दर महिन्याला तपासणी करणं आवश्यक आहे. दरवेळी आईचं वजन, ब्लड प्रेशर, बाळाची वाढ योग्य आहे का ते आपण बघतो. 5व्या महिन्यात व्यंगदोष निदानाची सोनोग्राफी करणं आवश्यक आहे. तसंच आजकाल 3ऱ्या महिन्यात आपण एक सोनोग्राफी करतो, NT स्कॅन म्हणून. ती जी आहे ती क्रोमोझोमल अनॉमली डिटेक्ट करण्यासाठी खूप आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला डाऊन सिंड्रोम किंवा ट्रायझोमी 18 आणि ट्रायझोमी 13 ह्या आजारांबद्दल माहिती कळू शकते आणि लवकर केल्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ शकतो. कारण एक मंदबुद्धी बाळ सांभाळणं हे पूर्ण कुटुंबासाठी खूपच त्रासदायक आणि हेक्टिक असतं. तर ते निदान लवकरात लवकर करणं अतिशय गरजेचं असल्यामुळे 3ऱ्या महिन्यातली सोनोग्राफी सुद्धा अतिशय महत्वाची आहे. धनुर्वाताच्या 2 लसी आपण टोचून घेतो 1.5 महिन्याच्या अंतराने. रक्तलघवी तपासणी 4थ्या महिन्यानंतर गरजेनुसार पुन्हा केली जाते. 9व्या महिन्यात मात्र 7 दिवसांनी दाखवणं अतिशय आवश्यक आहे. कारण त्यावेळी सगळे चेंजेस फास्ट होत असतात आणि ते लवकर पिक केले जातात. प्रसूती हा स्त्रीचा दुसरा जन्म म्हटला जातो. आपण जे म्हणतो बाळांतपण म्हणजे बाळ किंवा अंत असा त्याचा मतितार्थ आहे. गर्भाशयातल्या सुरक्षित वातावरणातून बाहेरील जगात येण्याचा प्रवास हा गर्भाचा प्रवास असतो. प्रसूती म्हणजे त्यामध्ये नैसर्गिक प्रसूती आणि सिझेरियन हे दोन्ही आजकाल प्रमाण आहे. प्रसूतीनंतरच्या 6 आठवड्याच्या कालावधीत प्रसूती पश्चात सगळे अवयव नॉर्मल होण्यासाठीचा कालावधी आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. स्तनपान जे आहे ते बाळासाठी अमृतच आहे. पहिला चीक म्हणजेच कोलोस्ट्रॉम हे बाळाचं लसीकरण असतं. त्यामुळे काही ठिकाणी पहिला चीक पिवळा आहे म्हणून फेकून दिला जातो, तर तसं करणं अतिशय चुकीचं आहे. बाळाला फिडिंग हे पहिल्या अर्ध्या तासात, डिलिव्हरी झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत जर फिडिंग दिलं तर ते ब्रेस्ट फिडिंग इतकं चांगलं एस्टॅब्लिश होतं की नंतर 6 महिने पाणी, दूध, ग्राईप वॉटर यातल्या कशाचीही गरज लागत नाही. आणि पहिले 6 महिने निव्वळ स्तनपान देणंच अपेक्षित आहे. 6व्या महिन्यानंतर मात्र मग वरचा आहार चालू करू शकतो. आता आपण मासिक पाळीच्या समस्यांकडे थोडक्यात बघू. अनियमित पाळी किंवा पाळीमध्ये पोटात जास्त दुखणं, पाळीत जास्त रक्तस्राव होणं आणि पाळी लवकर जाणं या समस्या स्त्रियांना येऊ शकतात. यासाठी डॉक्टरांचा सल्ला लवकरात लवकर घेऊन निदान करणं आवश्यक आहे. निदानाप्रमाणे त्याचे उपचार बदलतात. श्वेतपदर किंवा अंगावरून पांढरे दाणा हा सर्वात कॉमनेस्ट जो अॅनिमिया आहे त्यानंतरचा दुसरा स्त्रियांमधला मोस्ट कॉमन आजार आहे. 15 ते 45 वयोगटातल्या स्त्रियांची ही प्रमुख समस्या आहे. यामध्ये योनी मार्गामध्ये जंतू संसर्ग किंवा फंगल इन्फेक्शन झाल्यामुळे अंगावरून पांढरा स्राव जातो. त्याच्यात गर्भपिशवीच्या तोंडाला अल्सर असू शकतो किंवा गर्भपिशवीला सूज पण असू शकते. याचे उपचार आपण औषधोपचारांनी हा पूर्ण बरा होऊ शकतो आणि याच्यासाठी गर्भपिशवी काढण्याची काहीही गरज नाही. योग्य वेळी लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे.
रजोनिवृत्ती किंवा पाळी जाणं हे साधारणतः वय त्याचं आपण 45 वर्षानंतर असतं. आजकाल पाळी जाण्याचं वय थोडं वाढलेलं आहे कारण न्यूट्रिशनल स्टेटस स्त्रियांचा वाढला. अंडाशयाचं कार्य बंद झाल्यामुळे दर महिन्याला पाळी येणं यामध्ये बंद होतं आणि हार्मोन्सची कमतरता निर्माण होते. इस्ट्रोजन हार्मोन्सच्या कमतरतेमुळे हाडं ठिसूळ होणं, हृदयरोग असे दूरगामी असे परिणाम शरीरावर होऊ शकतात. रजोनिवृत्तीच्या वेळी उष्ण लहरी, हॉट फ्लशेस, उदासीनता, स्वभावात चिडचिडेपणा अशी लक्षणं काही स्त्रियांना जाणवू शकतात. त्याच्यासाठीही उपचार करता येतात. फक्त डॉक्टरांचा सल्ला वेळेत घेणं आवश्यक आहे. रजोनिवृत्तीनंतर आहारात कॅल्शियमचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. मिनिमम 1 ग्रॅम पर डे कॅल्शियम जाणं गरजेचं आहे. सोयाबीनचा समावेश आपण आहारात करू शकतो, ज्यामध्ये फायटोइस्ट्रोजन जे थोडं इस्ट्रोजनशी रिलेटेड असल्यामुळे त्याची कमतरताचे जे सिम्पटम्स आहेत ते कमी करतात. व्यायामाची गरज मी मगाशीच सांगितलं की रजोनिवृत्तीनंतर जर व्यायाम चालू ठेवला, व्यवस्थित रोजच्या रोज केला, तर जो हाडांचा ठिसूळ आणि फ्रॅक्चर्स होण्याचं जे प्रमाण आहे ते आपण टाळू शकतो. तर गर्भपिशवीच्या आजारांबद्दल आपण थोडक्यात माहिती करू. गर्भाशयाला गाठ असणं हे फायब्रॉइड याला आम्ही म्हणतो. तर हा आजार पण बराच कॉमन आहे आता. यामध्ये लक्षणं काय जाणवतात तर पाळीमध्ये पोटात खूप जास्त दुखतं, रक्तस्राव जास्त होतो किंवा पोटात गाठ पण लागू शकते. गाठ लागणे इतकी झाली म्हणजे ती मोठी गाठ असते. पण या गाठीत कर्करोगाचं प्रमाण अतिशय कमी असतं. ही गाठ जर आपल्याला रक्तस्राव जास्त होत असेल तर ते आपण फक्त गाठ पण काढू शकतो आणि खूप मोठ्या असतील, जास्त गाठी असतील, रजोनिवृत्तीच्या जवळचं वय असेल तर आपण पिशवी पण याच्यासाठी काढू शकतो. आजकाल छोट्या गाठींसाठी मेडिकल ट्रीटमेंट पण अवेलेबल आहे. 5 सेंटीमीटर पेक्षा लहान जर गाठ असेल आणि जर पाळीत रक्तस्राव जात असेल जास्त तर त्याच्यासाठी आपण औषधोपचार सुद्धा 3 ते 6 महिन्याचे करून पूर्ण बरं होऊ शकतो. शस्त्रक्रियेची गरज भासत नाही. पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज किंवा PID ह्याच्यामध्ये गर्भाशय, बीजनलिका आणि अंडाशय यांना सूज येते. म्हणजे जे ल्युकोरिया म्हटलं मी सुरुवातीचा आजार, तो जर आपण ट्रीट नाही केला तर तो पुढे जाऊन PID मध्ये कन्वर्ट होतो. तर तो लवकरात लवकर ल्युकोरिया म्हणजे पांढरा अंगावर जाणं हे जर लवकर ट्रीट केलं तर आपण PID टाळू शकतो. ह्याच्यामध्ये लक्षणांमध्ये वरच्यावर ओटी पोटात दुखतं, ताप येतो, अंगावर पांढरं जातं किंवा पोटामध्ये जास्त दुखत असेल तर तुम्ही दाखवून घेणं आणि सोनोग्राफी करणं अतिशय आवश्यक आहे. हा जंतू संसर्गामुळे होणाराच आजार आहे, औषधोपचारांनी बरा होतो. आता बघू आपण अंडाशयाच्या गाठी. याच्यामध्ये 2 प्रकारच्या गाठी असतात. सिस्ट म्हणजे फक्त पाण्याची गाठ आणि सॉलिड ट्युमर्स किंवा घट्ट गाठ. सिस्ट जे आहे ते 5 सेंटीमीटर पेक्षा जर लहान असेल तर आपण औषधाने पूर्ण बरं करू शकतो. 5 सेंटीमीटर पेक्षा मोठी गाठ किंवा घट्ट गाठ सॉलिड ट्युमर असेल तर त्याच्या तपासण्या करणं आवश्यक आहे. घट्ट गाठीमध्ये कर्करोगाची गाठ असण्याची शक्यता अतिशय जास्त आहे. त्यामध्ये पुढच्या तपासण्या करणं आणि हार्मोनल लेवल CA-125 लेवल करून घेणं अतिशय आवश्यक आहे. काही मोठ्या गाठींमध्ये पीळ पडण्याचा संभव असतो आणि त्यामध्ये इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागू शकतं. त्याला आम्ही ट्विस्टेड ओव्हॅरियन सिस्ट म्हणतो. आता आपण थोडक्यात स्त्रियांमधील कर्करोगाविषयी जाणून घेऊ, कारण आजकाल कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढलंय की प्रत्येकालाच याच्याबद्दल माहिती असणं फार आवश्यक आहे. आणि स्त्रियांमधले जे प्रमुख कॅन्सर आहेत त्यातले बरेचसे टाळण्यासारखे आहेत. तर त्याविषयी माहिती करून घेतल्यानंतर आपण आपल्यासाठी खूप त्याचा या माहितीचा उपयोग करू शकता. यामध्ये 4 कॅन्सर्स कॉमन आहेत. गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर हा नंबर 1 चा कॅन्सर आहे स्त्रियांमधला. स्तनाचा कर्करोग हा 2 नंबर आहे. अंडाशयाचा कर्करोग आणि गर्भपिशवीच्या आतील अस्तराचा कॅन्सर किंवा एंडोमेट्रियल कार्सिनोमा. तर सर्व्हायकल कॅन्सर हा स्त्रियांमधला मृत्यूला कारणीभूत असलेला सगळ्यात नंबर 1 चा कर्करोग आहे. अजून पण आपल्या भारतात तरी हाच नंबर 1 चा कॅन्सर आहे. पूर्ण जगामध्ये ब्रेस्ट कॅन्सर नंबर 1 ला आहे. लवकर तपासणी केल्यास हा कर्करोग टाळता येऊ शकतो. म्हणजे हा पूर्ण प्रिव्हेंटेबल डिसीज आहे आणि लवकर निदान झालं, स्टेज 1 किंवा स्टेज 2A पर्यंत निदान जर झालं तर हा ऑपरेशन किंवा रेडिओथेरपी किरणोपचाराने पूर्णपणे बरा होऊ शकतो. याच्यात लक्षणं काय जाणवतात तर पाळी नसताना अंगावर लाल जाणं, पांढरं जाणं, रजोनिवृत्तीनंतर लाल किंवा पांढरं जाणं, घाण वासाचं अंगावर जाणं, अशी जर काही लक्षणं असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. काही स्त्रिया लाजेमुळे जात नाहीत आणि नंतरच्या स्टेजमध्ये खूप उशिराच्या स्टेजमध्ये येतात. त्यावेळी मग काही उपचारांना दाद देत नाही तो कॅन्सर. लवकरात लवकर निदान होणं खूप गरजेचं आहे. सर्व्हायकल कॅन्सर प्रिव्हेन्शन साठी आता वॅक्सिन पण आलेलं आहे, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन.
जे आपण वय वर्ष 9 पासून मुलींना देऊ शकतो. म्हणजे पहिला आपला संबंध येण्याआधी जर दिलं तर त्याची इफिकसी खूप चांगली आहे आणि ते आपल्याकडे फ्रीली अवेलेबल आहे. ते खूप गरजेचं आहे. आता सगळ्याच मुलींना हे देऊन घेणं गरजेचं आहे, कारण हा आजार जो आहे तो पॅपिलोमा व्हायरसमुळे पण होतो. प्लस ह्याचे जे रिस्क फॅक्टर आहेत ते असे आहेत की लो सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस, पुअर क्लासमध्ये कॉमन आहे. का तर लवकर मॅरेज, विवाहाचं वय हे अतिशय कमी असतं काही ठिकाणी, 13-15 वर्षाला पण अजूनही लग्न होतात आपल्याकडं. आणि पहिले संबंध आहेत ते ह्या वयात, जेव्हा की मॅच्युरिटी झालेली नसते. सर्व्हिक्सच्या तोंडाचा इपिथेलियमची मॅच्युरिटी झालेली नसतानाच संबंध चालू होतात. हा खूप टाळता येण्याजोगा फॅक्टर आहे. याच्यासाठी खूप समाज प्रबोधन होण्याची गरज आहे. मुलींचं लग्नाचं जे वय आहे 18 वर्ष ते काटेकोरपणे पाळणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला सर्व्हायकल कॅन्सरवर थोड्या प्रमाणात मात करता येईल. याच्यामध्ये तपासणीसाठी आपण काय करतो तर पर स्पेक्युलम एक्झामिनेशन. सर्व्हायकल कॅन्सर हा असा एकच कॅन्सर आहे जो उघड्या डोळ्यांनी आम्हाला दिसू शकतो, म्हणजे गायनेकोलॉजिस्टला. बाकी कुठलाही पोटातला अवयव आपण डायरेक्ट बघू शकत नाही, पण पिशवीचं तोंड जे आहे ते आम्ही छोटीशी एक्झामिनेशन करून डायरेक्ट बघू शकतो. त्याचा पॅप्समियर घेऊ शकतो, तुकडा तपासणी करू शकतो. तर पॅप्समियर ही जी तपासणी आहे ती सुद्धा कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी खूप महत्वाची आहे. अर्ली स्टेजेस जेव्हा काहीच तुम्हाला सिम्पटम नसतात तेव्हा जर तुम्ही वर्षाला जर 3 वेळा पॅप्समियर केला आणि निगेटिव्ह आला, त्यानंतर तुम्ही 5 इयरली जरी पॅप्समियर करत राहिला तरी तुम्हाला पिशवीच्या तोंडाचा कॅन्सरची अगदी किंचितही लागण झाली तर लक्षात येऊ शकतं. त्यामुळे पॅप्समियर तपासणी स्त्रियांनी रेग्युलर 35 वयाच्या 35 पासून वर्षाला करणं आवश्यक आहे आणि 3दा निगेटिव्ह आल्यानंतर ती 5 वर्षांना आपण करू शकतो. सर्व्हायकल कॅन्सरचे उपचार आपण रेडिओथेरपी किंवा शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रिया रेडिओथेरपी कॉम्बिनेशन करू शकतो. अंडाशयाचा कर्करोग हा पण आजकाल वाढलेला आहे. मोठ्या आकाराच्या अंडाशयाच्या गाठी किंवा सॉलिड ट्युमर यात कॅन्सरचा प्रादुर्भाव जास्त असतो. एकही मूल नसलेल्या स्त्रिया म्हणजे वंध्यत्वाच्या ज्या पेशंट्स आहेत त्यांना याचे लागण होण्याचं प्रमाण जास्त असतं. अंडाशयाच्या कर्करोगाचं निदान बऱ्याच वेळा उशिरा होतं, कारण पोटामध्ये इतकी जागा असते की तो ट्युमर पूर्ण मोठा झाल्यानंतरच सिम्पटम्स येतात. सिम्पटम्स लवकर येत नाही. त्यामुळं अधूनमधून सोनोग्राफी करून आपल्या अंडाशयाला काही गाठ नाही ना बघत राहणं पण आवश्यक आहे. गर्भाशयाच्या आतल्या अस्तराचा कर्करोग किंवा एंडोमेट्रियल कार्सिनोमा याच्यामध्ये पाळीत अंगावर जास्त जाणं, रजोनिवृत्तीच्या आधीच्या काळात जास्त रक्तस्राव होणं म्हणजे पाळी जाताना आणि रजोनिवृत्तीनंतर अंगावर लाल जाणं हे अशी लक्षणं जाणवू शकतात. पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग म्हणजे रजोनिवृत्तीनंतर अंगावर लाल जाणं हे गर्भाशयाच्या आतल्या अस्तराचा कॅन्सर किंवा सर्व्हायकल कॅन्सर दोन्हीमध्येही हेच लक्षण दिसतं. त्यामुळे पाळी गेल्यानंतर म्हणजे जवळजवळ 1 वर्ष झाल्यानंतर आपण कन्फर्म म्हणतो की पाळी गेली. त्यानंतर जर अंगावर लाल गेलं तर इमिजिएटली डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक आहे. याच्या उपचारामध्ये आपण शस्त्रक्रिया करू शकतो, कारण हा एकदम स्लो ग्रोईंग कॅन्सर आहे आणि पूर्णपणे बरं होण्याची शक्यता याच्यात जास्त असते. तो पिशवीच्या बाहेर पसरायला जवळजवळ 8 ते 10 वर्ष घेतो. त्यामुळे अर्ली स्टेजेसमध्ये जर आपल्याला अस्तराची जाडी जास्त जाणवली सोनोग्राफीमध्ये 11 मिलीमीटर 12 मिलीमीटर तर आपण फक्त अस्तर क्युरेटिंग करून अस्तर काढून तपासायला देतो. त्यात काही लागण असेल तर आपण शस्त्रक्रियेनं हा पूर्णपणे बरा करू शकतो. स्तनाचा कर्करोग आता याचं प्रमाण आपल्या देशात सुद्धा वाढत चाललेलं आहे, कारण आपण पूर्णपणे पाश्चात्यांची जीवनशैली त्याचा अंधानुकरण करतोय. त्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण डेफिनेटली खूप वाढलेलं आहे. परदेशात तर हा नंबर 1चाच कर्करोग आहे. याच्यामध्ये सुरुवातीच्या स्टेजला काहीच लक्षणं जाणवत नाही, पण सुरुवातीच्या स्टेजला जर निदान झालं तर उपचाराने हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. पुढच्या स्टेजेसमध्ये लक्षणं दिसतात पण आजार पसरलेला असतो, त्यामुळे याचा डेथ रेट खूप जास्त आहे. लक्षणं जाणवत नसताना स्तनाचा कर्करोग ओळखण्यासाठी आपण ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करू शकतो. स्क्रीनिंग मॅमोग्राफी चाळणीसाठीची मॅमोग्राफी करू शकतो आणि जास्त धोका असणाऱ्या हाय रिस्क ग्रुप स्त्रिया ओळखून त्यांच्यामध्ये आवश्यक त्या तपासणी करू शकतो. आता ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन विषयी आपण थोडक्यात जाणून घेऊ. ही तपासणी स्त्रियांनी स्वतः करायची आहे, कुठलीही लक्षणं नसताना करायची आहे. यामध्ये निरीक्षण म्हणजे बघणे आणि हाताने तपासणे हे दोन्ही करायचं आहे. ही कधी करायची तर पाळी येऊन गेल्यानंतर 2 आठवड्याच्या कालावधीत आपण करू शकतो. त्यामध्ये निरीक्षणामध्ये काय बघायचं तर दोन्ही बाजूचा आकार, स्तनाग्रांची स्थिती आणि त्यात काही बदल झालेत का, त्याच्यावरच्या स्किन मध्ये काही बदल दिसत आहेत का, स्तनावरील त्वचेमधील बदलांचं निरीक्षण. यामध्ये आपल्याला संत्र्याची साल जशी असते तशी त्वचा दिसू शकते किंवा स्तनाग्र आत ओढलेलं दिसू शकतं.
अशी काही लक्षणं किंवा आकारांमध्ये काही जर सिमिलर हे असेल, डिस्क्रिपन्सी, दोन्ही बाजूचा आकार वेगवेगळा असेल, तरी आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. हाताने तपासणी ही बसून किंवा झोपून करता येते. यामध्ये दोन्ही स्तनांमध्ये गाठ लागतं का हे स्वतः तपासून बघावं. त्यानंतर काखेत गाठ लागते का बघावं आणि क्लॅव्हिकल हाडाच्या वर म्हणजे जे आपलं कॉलर बोन असतं त्याच्यावरती गाठ लागते का हे बघावं. त्यानंतर स्तन दाबून स्तनाग्रातून काही द्रव येतो का, कुठल्याही रंगाचा असेल द्रव येणं हे अबनॉर्मल मध्ये पकडलं जातं, तर तसं काही आहे का ते तपासा. ब्रेस्ट सेल्स एक्झामिनेशन मध्ये कुठलाही दोष आढळला तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं आवश्यक आहे. आता स्क्रीनिंग मॅमोग्राफी म्हणजे चालणीसाठी मॅमोग्राफी ही कोणी करायची आहे, तर कोणतीच लक्षणं नसलेल्या स्त्रियांनी वयाच्या 40 पासून ही करून घ्या. 40ला एकदा करून परत नंतर वयाच्या 50व्या वर्षापासून ही दरवर्षी करू शकता. जास्त धोका किंवा हाय रिस्क असलेल्या स्त्रियांना मात्र 35व्या वर्षापासूनच दरवर्षी ऍडव्होकेट केली जाते. आता जास्त धोका असलेल्या स्त्रिया स्तनाचा कॅन्सरसाठी कोण आहे, तर पाळी लवकर येणं आणि उशिरा जाणं, स्थूलपणा, ओबेसिटी हा तर फॅक्टर आजकाल खूप वाढलेला आहे, वंध्यत्व ते पण वाढलेलं आहे, पहिलं बाळंतपण 35 वर्षांनंतर किंवा अनुवंशिकता, आई बहीण किंवा मुलगी यापैकी कुणालाही स्तनाचा कर्करोग असल्यास या स्त्रियांना जास्त धोका. स्तनातून दूध सोडून कोणताही द्रव येणं, जेवणात फॅट्सचं प्रमाण जास्त असणं म्हणजे जेवणातल्या फॅट्सच्या प्रमाणाचा ओबेसिटी स्थूलपणाशी पण रिलेशन आहे, प्लस ब्रेस्ट कॅन्सरशी पण संबंध आहे. स्तनाचा कुठलाही इतर आजार ज्याच्यात कर्करोगाचा धोका आहे किंवा एका स्तनाला कर्करोग असेल किंवा गर्भपेशीच्या आतल्या स्तराचा जर कॅन्सर असेल तरीही स्तनाच्या कॅन्सरचा धोका वाढतो. ह्या सर्व स्त्रियांना वयाच्या 35 वर्षापासूनच मॅमोग्राफी करणं आवश्यक आहे. तर जर स्तनामध्ये गाठ लागली तर त्याच्या आपण पुढील तपासण्या कोणत्या करतो, तर त्याच्यामध्ये सुई टाकून त्याच्या पेशी काढून तपासता येतात. FNAC अतिशय छोटी OPD प्रोसिजर किंवा बायोप्सी आपण तुकडा काढून तपासणी करू शकतो. छोटा तुकडा काढता येतो किंवा पूर्ण गाठ काढूनही तपासता. निदानासाठी डायग्नोस्टिक मॅमोग्राफी आपण करू शकतो. सोनोग्राफी, MRI, पेट स्कॅन हे आपण करू शकतो. यामध्ये उपचार हे शस्त्रक्रिया आणि किमोथेरपी या पद्धतीने करतात आणि गरज पडल्यास रेडिओथेरपी, हार्मोन उपचार पण आपण करू शकतो. हे सर्व कॅन्सर आजकाल वाढीस लागल्यामुळे आपल्याला ह्याच्याबद्दल कमीत कमी ही एवढी माहिती असेल तर आपण पटकन कोणतंही लक्षण दिसलं तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करणं आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावयुक्त आयुष्यात ऍक्च्युली शारीरिक फिटनेस इतकंच किंबहुना जास्तच मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं सुद्धा आवश्यक आहे. यासाठी आपण सर्वांनी पॉझिटिव्ह ऍटिट्यूड म्हणजे सकारात्मक जीवनशैली, सकारात्मक विचार करणं हे आवश्यक आहे. रोजच्या आयुष्यात मनस्वास्थ्यासाठी थोडा वेळ काढून रिलॅक्सेशन टेक्निक्स वापरू शकतो. डीप ब्रिदिंग, प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन म्हणजे ध्यान धारणा करू शकतो आपण. आणि ग्रेटफुलनेस प्रॅक्टिस म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. समाधानी वृत्ती ठेवणं अतिशय आवश्यक आहे. इतर कोणाशी तुलना करू नका, स्वतःवर प्रेम करायला शिका, स्वतःसाठी रोज थोडा वेळ काढायला शिका, चांगल्या सवयींवर फोकस करा, काम करा आणि सुंदर आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदात घालवा. माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणजेच आत्ताच्या क्षणात जगणं खूप महत्वाचं आहे. उद्याची चिंता, भविष्याची चिंता आणि भूतकाळाचा विचार करण्यात जर वेळ घालवला तर आत्ताचा सुंदर क्षण हातातून निसटून गेलं समजणार पण नाही. तर सर्व महिलांना माझं हेच आव्हान आहे की तुम्ही आत्ताच्या क्षणात जगायला सुरुवात करा आणि स्वतःवर प्रेम करायला शिका. धन्यवाद. खूप छान मॅडम, धन्यवाद. आणि थोडक्या वेळेमध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्ही कव्हर केल्यात आणि मला वाटतं सगळ्यांना बरंच काही माहिती आणि कुठं आपलं काय चुकतंय, आहारामध्ये आपण नक्की कशा पद्धतीचा पौष्टिक आहार घेतला पाहिजे हे सुद्धा तुम्ही सांगितलं आणि सध्याचं जे कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे त्याची ती तपासणी, ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी आपण स्वतः कशी करू शकतो हे सुद्धा तुम्ही खूप छान सांगितलं. तर कुणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारायला हरकत नाही, हँड रेज करा आणि एक जण प्रश्न विचारा. विचारायचंय कुणाला काही प्रश्न? ओके, सुवर्णा देशिंकर. हा, नमस्कार, मी सुवर्णा देशिंकर. पण सुरुवातीचे जे एक मिनिट
सुरुवातीला मुलींना जी मासिक पाळी येते त्यावेळेसची लक्षणं आणि नंतर ती कमी कमी होत जातात. तर त्यात काही घाबरण्यासारखं काही नाही ना. पण सुरुवातीला सुरुवात हा 15 3 आठवडे अंगावरचं जातं हो. आणि नंतर व्यवस्थित होत. हो, त्याला आम्ही प्युबर्टी मेनोरेजिया म्हणतो. कसं आहे की आपलं जे पाळीचं सायकल मी सांगितलं तुम्हाला, त्याचा हार्मोनल कंट्रोल हा टोटल पिट्युटरी पासून असतो. FSH LH हार्मोन जे आहे ते पिट्युटरी पासून येतात, ते अंडाशयावर काम करतात, तिथे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन तयार होतो. तर हा हार्मोनल ऍक्सिस मॅच्युअर व्हायला 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे जेव्हा सुरुवात होते पाळीची तेव्हा इरेग्युलर पाळी येणं, जास्त जाणं, वरचेवर पाळी येणं हे होऊ शकतं. पण खूप जास्त पाळी जात असेल तर त्याला प्युबर्टी मेनोरेजिया आम्ही म्हणतो. तर त्यात मात्र पटकन डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे, कारण इतका रक्तस्राव होतो की काही मुली HB 5-6 इतकं करून सुद्धा येतात, चक्कर येऊन पडतात. तर अंगावर जास्त जात असेल तर डॉक्टरांचा सल्ला लवकर घ्यायला पाहिजे. फक्त इरेग्युलर येत असेल, उशिरा येत असेल तर घाबरण्यासारखं काही नाही. 1 वर्ष तुम्ही वाट बघू शकता. हळूहळू तो ऍक्सिस मॅच्युअर झाला, हार्मोनल ऍक्सिस, की ते रेग्युलर यायला चालू होतं. आणि आजकालच्या मुलींमध्ये PCOD हा नावाचा आजार पण खूप वाढलाय, कारण स्थूलपणा हा खूप जास्त आहे. बेकरी प्रॉडक्ट्स खाणं, बाहेरचं खाणं, व्यायामाचा अभाव, त्याच्यामुळं ओबेसिटी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण हार्मोनल बॅलन्स बिघडून इरेग्युलर पाळी येणं, अंगावरची लव वाढणं आणि अंडाशयामध्ये फक्त बारीक बारीक अंडे तयार होतात. प्रत्यक्ष एक अंड जे मॅच्युअर व्हायला पाहिजे ते होत नाही. त्याच्यामुळे पण इरेग्युलर मेन्सेस येऊ शकतात. तसं जर असेल तर सल्ला घेऊन त्याचे उपचार करणं आवश्यक आहे. प्युबर्टी मध्ये जे इरेग्युलर सुरुवातीला जे येतात त्याला इतकं घाबरण्याचं काही कारण नाही. हळूहळू ऍक्सिस मॅच्युअर होईल तसं ते आपोआप ट्रीट होतं. ओके, थँक्यू. आणि आणखीन एक, आता मुली अभ्यास करायला लागतात परीक्षेच्या काळामध्ये, त्या काळामध्ये त्यांची पाळी कमी जास्त होते किंवा अंगावरचं कमी जास्त जाणं होतं. तर मग त्यावेळेस कुठली काळजी घेणं गरजेचं आहे? कारण अभ्यास आहे म्हटलं की झोप करत नाही, जेवण घेत नाही, पण त्याच्या अगोदर काही म्हणजे प्रिकॉशन घेऊ शकतो का आपण की हा कसं बाबा आहे, परीक्षा? हो, नॉर्मल पाळी येण्याचं जे सायकल आहे त्याच्यावर फॅक्टर्स जे काम करतात, ताणतणाव किंवा आहारातील बदल, झोपेतील बदल, हे खूप फॅक्टर्स आहेत, एक्सटर्नल फॅक्टर, ज्याच्यामुळे पाळीवर परिणाम होतो सायकलवर. परीक्षेचं टेन्शन खूप जास्त असेल तर पाळी आलीच नाही किंवा खूप उशीर आली असं होऊ शकतं, किंवा एकदम एक्सेसिव्ह व्यायाम केला, एक्स्ट्रा फिजिकल ऍक्टिव्हिटी झाली तरीही असं होऊ शकतं. आणि झोपेचं सायकल जर इरेग्युलर असेल तरीही त्याच्यावर परिणाम होतो. त्यामुळं अभ्यासाचं टेन्शन न घेता रेग्युलर नियमित अभ्यास करणारे, त्यावेळी सुद्धा नियमित आवश्यक तेवढी झोप घेणं अतिशय गरजेचं आहे. हे पाळलात तर तुमची पाळी इरेग्युलर येणार नाही आणि ते आपल्याला टाळता येऊ शकतं. ओके, थँक्यू. सुप्रिया शिपुरे. सुप्रिया, माईक ऑन करा तुमचा आणि बोला. हॅलो, सॉरी, ऍक्च्युली माईक ऑन म्यूट होत नव्हता. हॅलो हॅलो, हा. हा बोला. मी सुप्रिया शिपुरे कोष्टी. मॅम, थँक्यू सो मच, तुम्ही जी काय आता इन्फॉर्मेशन दिली आहे. माझी आता डिलिव्हरी झालेली आहे, 2.5 महिने झालेले, सो C-सेक्शन झालेले. तर त्यानंतर आपण एक्सरसाइज वगैरे जे काय आहे ते किती मंथ्स नंतर चालू करू शकतो, असं काय म्हणजे एक्झॅक्ट मंथ? कुठलाही जो आपला शरीरावरचा घाव आहे तो पूर्ण भरायला 1.5 महिना कालावधी तर जातो. तर 1.5 ते 2.5 महिना तुम्ही काही ना केलेलंच बरं आहे. त्यानंतर तुम्ही हळूहळू चालण्याचा व्यायाम, पोटावर जोर येण्याचे व्यायाम लगेच चालू करू नका. चालणं, फिरणं बाकीचे करू शकता, ज्याच्यामध्ये पोटावर स्ट्रेन येत नाही. आणि 9 महिन्यानंतर तुम्ही पोटाचे पण व्यायाम करू शकता आरामात. ओके, म्हणजे नॉर्मल स्ट्रेचिंग वगैरे आपण करू शकतो? हो, स्ट्रेचिंग वगैरे सगळं करू शकतो, काहीच नाही. ओके. आणि अजून एक क्वेश्चन होता, डिलिव्हरी नंतर पिरियड्स जे येतात ते किती मंथ्स नंतर येतात जनरली? तो कालावधी प्रत्येकाचा व्हेरिएबल आहे. काही जणांना 1 महिन्यानंतरच चालू होतात, काही जणांना पाजत असते व्यवस्थित, फिडिंग जर चालू असेल रेग्युलर आणि डे नाईट तर 9 महिने 1.5 वर्षापर्यंत पण येत नाही. फक्त प्रॉब्लेम असा असतो की जरी पाळी नाही आली तरी अंडाशयातनं अंड फुटण्याचं कार्य लवकर सुरू होऊ शकतं आणि
संबंध जर आले तर राहू शकतो. त्यामुळे ती प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे. पाळी येण्याचं प्रमाण प्रत्येकाचं व्हेरिएबल आहे. जर फिडिंग अजिबात नसेल तर रेग्युलर मंथली सुद्धा प्रॉब्लेम होतात काही जण. ओके ओके ओके, थँक्यू सो मच मॅम. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? अनिता बिडकर मॅडम. नमस्कार मॅडम, खूप छान माहिती सर्वांचीच दिली महिलांसाठी. माझा एक असा प्रश्न होता की मासिक पाळी ही जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत राहते? आजकाल तेच म्हटलं मी, आधी 45 हे वय धरलं जायचं रजोनिवृत्तीचं, पण आजकाल आपला न्यूट्रिशनल स्टेटस वाढला. म्हणजे आधीच्या पिढीतल्या स्त्रिया बघा, त्यांची उंची बघा, आणि आजकाल आपल्याला उंच मुली, उंच स्त्रिया दिसत आहेत. म्हणजे न्यूट्रिशनल स्टेटस, जर गर्भारपणातलं न्यूट्रिशन आहे, म्हणजे पोटामध्ये असताना आपलं न्यूट्रिशन जे झालंय ते पण आहे, बर्थ वेट चांगलं आहे, त्याच्यामुळे थोडं उशिरा पायी जाणं हे खूप कॉमन झालंय. आता 50, 52, 54 पर्यंत पण काही जणांची पाळी चालू राहते आजकाल. त्यात काय म्हणजे असं काय वाईट नाही, जितकी चालू असेल तेवढं आपल्याला प्रोटेक्शन आहे. हार्ट डिसीज आणि फ्रॅक्चर्स पासून आपल्याला पुरुषांपेक्षा जास्त प्रोटेक्शन आहे इस्ट्रोजन हार्मोनचं. फक्त पाळीमध्ये खूप जास्त जात असेल तर मात्र दाखवणं आवश्यक आहे. काही गाठ, फायब्रॉइड असेल, एंडोमेट्रियल थिकनेस वाढला तर एंडोमेट्रियल कार्सिनोमाचे चान्सेस राहतात, तर ते तपासण्या करून घेणं आवश्यक आहे. पाळी उशिरा जाणं बेनिफिशियलच आहे आपल्यासाठी तसं. अच्छा, आणखीन एज नुसार आपलं विटॅमिन डी, B12 वगैरे हे कमी होतच राहतं, त्यासाठी मल्टी असे काय विटॅमिन्स आहेत का सगळ्याला? विटॅमिन B12 जे आहे ते शाकाहारी आहारामध्ये खूप जास्त नाही. दुधाचे पदार्थ आणि आपलं इडली, डोसा ह्याचे जे हे आहे ते पण शिजवल्यामुळे त्यात थोडं कमी प्रमाणातच पोहोचतं आपल्यापर्यंत. त्यामुळं ऍक्च्युली नॉन व्हेजिटेरियन डाएट मध्ये ते जास्त आहे. पण आता कसं आहे, शाकाहारीमध्ये विटॅमिन B12 ची डेफिशियन्सी ही खूप कॉमन आहे. त्यामुळे ते तपासून घेणं आवश्यक आहे. आणि जर डेफिशियन्सी असेल तर त्याला इंजेक्शन्स आहेत जे मंथली घ्यावे लागतात. ज्यांचं डेफिशियन्सी आले त्यांना लाईफ लॉंग ते इंजेक्शन घ्यावे लागतं. खूप कॉमन आहे आता B12 डेफिशियन्सी. आणि विटॅमिन डी डेफिशियन्सीचं पण पॅन्डेमिक, मी मगाशीच म्हटलं, वर्ल्ड वाईड पॅन्डेमिक आहे. म्हणजे जगभरात विटॅमिन डी डेफिशियन्सीचे खूप रुग्ण आहेत. तर विटॅमिन डी आणि B12 हे चेक करून घेणं इयरली आवश्यक आहे. आणि डी साठीची ट्रीटमेंट मात्र ओरल आहे. 6 आठवडे तुम्ही सॅशे मिळतात, टॅबलेट्स मिळतात, ते घेऊ शकता 60,000 पॉवरचे. आणि त्यानंतर मग महिन्याला एकदा घेतलं तरी सफिशियंट असतं. रेग्युलर पुढे मंथली रेग्युलर? हो, मंथली रेग्युलर. ओके ओके, ठीक आहे, थँक्यू मॅडम. प्राजक्ता सलगर. नमस्कार मॅडम, थँक्यू सुनीता मॅम, खूपच सुंदर माहिती दिली. तुम्ही म्हणजे आरोग्याबद्दल माहिती दिली, पण माझा एक प्रश्न होता की हे आरोग्य चांगलं टिकवण्यासाठी प्रिव्हेन्शन म्हणून आपण एक व्यवस्थित डाएट प्लॅन करायला हवा. बऱ्याच महिलांमध्ये ती एक अवेअरनेस फार कमी आहे. म्हणजे उशिरापर्यंत जेवण करणं किंवा सकाळी उशिरा जेवण करणं, या सगळ्या गोष्टीबद्दल थोडीशी माहिती किंवा थोडंसं तुमचं गायडन्स भेटलं तर खूप उपयोगी पडेल. तेच मी सांगितलंच की वेळच्या वेळी आहार घेणं आवश्यक आहे. म्हणजे घरच्यांसाठी सगळं करतात स्त्रिया, पण स्वतःसाठी वेळ काढत नाहीत. अतिशय म्हणजे घरचं सगळं आवरल्यावर 2 वाजता 3 वाजता पहिला आहार, हे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही उठल्यानंतर 11-10च्या आत पहिला काहीतरी आहार गेला पाहिजे. 3 ते 4 वेळा खाणं झालं पाहिजे. 2 वेळाच फक्त पोट भरून सकाळी एकदा 3ला जेवते आणि नंतर 12ला रात्री जेवते, हे अतिशय चुकीचं आहे. संध्याकाळचा जो आहार आहे तो लवकर जितका घेईल तेवढा आपल्याला आत्ताच्या ह्या जीवनशैलीचे जे आजार आहेत, डायबिटीस, हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर, त्याचं प्रिव्हेन्शन जर करायचं असेल तर रात्रीचा आहार हा लवकर झाला पाहिजे. म्हणजे 7 किंवा 8च्या आत तरी मिनिमम. तर त्यासाठी सकाळचा आहार, पहिला आहार, पण आधीची लोक जी न्याहारी करून बाहेर पडायची, भाकरी भाजी खाऊनच बाहेर पडायची, ते अतिशय योग्य पद्धत आहे. म्हणजे तुम्ही नाश्ता करण्याऐवजी डायरेक्ट हे घेऊ शकता आणि मधल्या वेळेत फळं खाऊ शकता. फळं कधी खायची हा प्रॉब्लेमच वाटतो आपल्याला, की फळं खाण्यासाठी वेळच मिळत नाही. चहा पिण्यासाठी वेळ असतो आपल्याकडे, 2 वेळा चहा, पण फळांसाठी प्रॉपर टायमिंग नाही मिळत. तर सकाळी सकाळी पण फळं खाऊ शकता. आणि त्यानंतरचं जेवण जे आहे ते लवकर 11-11:30 वाजता करून पुन्हा 4-4:30ला फळं, मोडं असं काही पौष्टिक घेऊ शकता. आणि संध्याकाळचं जेवण हे 7-7:30-8 पर्यंत घेऊ शकता. हे वजन वाढण्यासाठी पण प्रिव्हेंटिव्ह आहे
प्लस बाकीचे सगळे आहार, म्हणजे आपला जो इन्शुलिन रेझिस्टन्स आणि डायबिटीसचं जे प्रमाण भारतामध्ये खूप वाढले. भारत आपलं डायबिटीस कॅपिटल ऑफ वर्ल्ड आहे. तर त्यासाठी पण जे 16 तासांची फास्टिंग विंडो जर आपण मेंटेन केली, संध्याकाळचं जेवण आणि सकाळचं दुसऱ्या दिवशी खाणं, त्याच्यामध्ये जर 16 तासाचा गॅप राहिला तर आपलं जे फॅट आहे ते युटिलाइज होत राहतं रात्रभरात, आणि ते लायपोलायसिस जर झालं तर ते खूप चांगलं आहे. शरीराचा इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होतो आणि जाडी वाढणं प्लस डायबिटीस होणं प्रिव्हेंट करतात. आहारात सॅलडचं प्रमाण खूप जास्त महत्वाचं आहे, आणि मी सांगितलं की जेवणाच्या आधी 15 मिनिटं तुम्ही सॅलड खा एक बाउल भरून, आणि नंतर जेवण करा. म्हणजे त्याच्या बरोबर म्हणतो आपण, बरोबर पण नाही, आधी खा. तर ते पण आपले शुगर स्पाइक्स खूप कमी करतात. शुगर स्पाइक कमी झाले तर इन्शुलिन रेझिस्टन्स डेव्हलपमेंट होत असते आणि वजन पण. अजून एक खूप महत्वाचा विषय आहे, म्हणजे मॅक्झिमम सर्वच महिलांमध्ये एक हॅबिट आहे, म्हणजे व्यसन म्हणू शकतो आपण. सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी चहा पिणे किंवा कॉफी पिणे, आणि ते चहा किंवा कॉफी दुधातला असणे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. सो तो एक अवेअरनेस तुम्ही त्यांना सगळ्यांना सांगून द्याल तर खूप योग्य ठरेल. चहा आणि कॉफी हे पहिलं पेय असूच नाही. कोमट पाणी पिऊन तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता. पण चहाची सवय कसं आहे, सांगितली म्हणून सुटेल असं नाहीये. ते एक प्रकारचं व्यसन, ऍडिक्शनच आहे. हळूहळू प्रयत्न करून तुम्ही ते सोडू शकता. त्याच्याऐवजी ग्रीन टी घेणं किंवा लिंबू पाणी घेणं हे सुरुवात करू शकता. चहा कॉफीचे तसे बेनिफिशियल इफेक्ट फार जास्त नाहीच आहेत. फायटोइस्ट्रोजन्स आहेत, पण त्यासाठी सकाळी उठल्या उठल्या घेणं खरंच चुकीचं आहे. त्यामुळे ते टाळलं तर बेस्ट राहील. मॅडम मला अजून एक ह्याच्यामध्ये सांगायचं होतं की उपवास बऱ्याच स्त्रिया करतात. काही जण संध्याकाळी उपवास सोडतात, मग दिवसभर काही खात सुद्धा नाहीत, मग दिवसभर चहा पित राहतात, आणि मग त्याविषयी तुम्ही सगळ्या स्त्रियांना काय सांगाल? उपवास आपल्या ह्याच्यानुसार जे आहे ते ऍक्च्युली चांगलं आहे. आपल्या गटला रेस्ट देणं असा त्याचा हेतू आहे मेन. फक्त ते उपवास करताना मग जर तुम्ही बाकीचं वेफर्स, साबुदाणा खिचडी हे जे फक्त कार्बोहायड्रेटचे पदार्थ आहेत ते जर खाणार असाल तर त्याचा काहीच उपयोग नाही. तर उपवास करायला हरकत नाही. ज्यांचं वजन नॉर्मल रेंजमध्ये आहे त्यांनी उपवास जरूर करावा, आठवड्यातनं एक करू शकता. फक्त त्यावेळी फक्त चहा पिणं आणि हे बाहेरचे पदार्थ पॅकेज फूड खाणं पूर्ण टाळलं पाहिजे. गटला रेस्ट लंघन म्हणतो आपण त्याला, तर ते पातळ ताक किंवा असे पातळ पदार्थ घेऊन करू शकता. आणि जास्त उपवास करणं जे प्रमाण आहे, दररोजच उपवास असतो, काही जणांचा आज सोमवार पण आहे, गुरुवार पण आहे, शनिवार पण आहे, ते चांगलं नाही आहे. त्याच्यामध्ये पित्त प्रकृती जर असेल तर पित्ताचे विकार जडण्याचा खूप जास्त संभव आहे. त्यामुळं ज्यांचं वजन बॉडी मास इंडेक्स 25 पेक्षा जास्त आहे त्यांनी आठवड्यातनं एकदा लंघन करणं खूप चांगलं आहे. पण ज्यांचं खूपच आधीच मुळात बारीक आहेत आणि उगीच देवदेवसाठी म्हणून उपवास, प्रत्येकच उपवास करते मी, तर ते नको आहे आपल्याला, ते टाळलं पाहिजे. ओके, थँक्यू मॅडम. शुभांगी मरळी. माईक ऑन करा, तुमचा प्रश्न विचारा. शुभांगी. ठीक आहे. विशाल सराटे, तुमचा हँड रेस आहे. हॅलो. हॅलो. हा बोलू. हा मॅडम, सर आपली प्रकृती जी असते, वात प्रकृती असते, पित्त प्रकृती असते, तर जर पित्त प्रकृती असेल तर आपण आपला आहार कसा ठेवावा याबद्दल जरा मार्गदर्शन. ऍक्च्युली हे जे प्रकृतीचे प्रकार आहेत ते आयुर्वेदानुसार आहे. आमच्या शास्त्रानुसार तसं काही प्रकृती असं नाही, पण इन जनरल जे पित्त ज्यांना जास्त होतं त्यांच्यासाठी मी सांगते की पित्त शमलं पाहिजे. म्हणजे कसं आहे, खूप उशिरा आणि 2 वेळा जेवतात ज्यांना, त्यांना असं होऊ शकतं. तेलकट, तिखट, चमचमीत पदार्थ त्यांनी टाळले पाहिजेत पूर्णपणे. सात्विक आहार म्हणजे जो ब्लँड डाएट म्हणतो आम्ही, ज्याच्यात तिखट कमी आहे, मीठ कमी आहे, तेल कमी आहे, असे पदार्थ त्यांना जास्त सूट होतात. तसंच थोड्या थोड्या वेळानं खाल्लं पाहिजे. अतिशय जास्त गॅप, 3-4 तासाचा गॅप ओके आहे 2 आहारामध्ये, त्याच्यापेक्षा खूप जास्त गॅप करू नये. रात्रीच्या आहारानंतर सकाळी उठेपर्यंत कसं आपण रेस्टिंग मध्ये असतो त्यावेळी चालतो तो गॅप, पण बाकी दिवसा एकदम जास्त खाण्याऐवजी थोड्या थोड्या अंतरानं खाल्लं तर जास्त राहील चांगलं. आणि थंड दूध घेऊ शकतात.
बाकी आंबट पदार्थ ज्याच्यामुळे आपल्याला पित्त होतं, ज्याला त्याला माहिती असतं की हे खाल्लं की मला पित्त होतं. काही जणांना पोहे खाऊन होतं, काही जणांना आंबट टाकते, तर ते पदार्थ टाळणं आवश्यक आहे. आणि मूळ कारण टेन्शन पण असू शकतं, ताणतणावामुळे पण पित्त वाढतं, आहारामुळे पण वाढू शकतं. तर फॅक्टर काय आहेत कारणीभूत बघून ते जर त्याचं निराकरण केलं तर जास्त चांगलं. थँक्यू मॅम. हॅलो मॅम. हा हॅलो. हॅलो मॅम, मी बेळगावहून शुभांगी मळी आहे. मला एक विचारायचं होतं की जे आपलं मेनोपॉज चालू होतं ते अनुवंशिकतेवर म्हणजे आईवर वगैरे असं अवलंबून असतं का? म्हणजे समजा आईची डेट लवकर गेली तर मुलीची डेट लवकर, असं काय आहे का त्याच्यामध्ये? थोडी अनुवंशिकता फॅक्टर हा आहे, मेनोपॉजला आहे, प्युबर्टीला नाहीये पण मेनोपॉजला आहे. पण लवकर जाण्याचं जे प्रमाण आहे ते ओव्हॅरियन फंक्शन पूर्ण कमी झाल्यानं काही जणांना होऊ शकतं. म्हणजे आईला इच्छा नसेल तरीही तुमचं लवकर गेलं असं पण होऊ शकतं. पूर्णपणे अनुवंशिक नाहीये, पण थोडा फॅक्टर आहे त्याचा. ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. हा, वंदना घोडके मॅडम. हा मॅम, नमस्ते. नमस्ते. ते आपण सकाळी ग्रीन टी किंवा धन्याचं पाणी, जिऱ्याचं पाणी जे घेतो ते कोमट घ्यावं की गरम घ्यावं असं? आणि ह्याच्यामध्ये किती किती वेळाचं अंतर असावं? कसं आहे, थंडीच्या दिवसात कोमट घेतलेलं चांगलं. बाकी दिवसात तुम्ही ते तसं नॉर्मल टेम्परेचरचंही घेऊ शकता. खूप गरम घेण्यात त्यात अर्थ नाही, खूप जास्त गरम करून घ्यायचं नाही ते. आणि गॅप कशामध्ये म्हटलं तुम्ही, मला लक्षात नाही आलं. आपण जे हे लिंबू पाणी वगैरे घेतो त्याच्यानंतर चहा जर घेणार असेल तर किती वेळाचं अंतर असावं वगैरे? सकाळी चहा घेऊच नका असा आमचा सल्ला आहे. तुम्ही लिंबू पाणी किंवा धन्याचं पाणी घेत असाल तर चहा सकाळचा टाळा. संध्याकाळी अतिशय कंटाळा आलाय, थोडस फ्रेश वाटण्यासाठी मग एखादा कप चहा घ्या, ते बेस्ट राहील. अंतर म्हटलं तर कमीत कमी 1.5 ते 2 तासाचं असेल तर जास्त. ओके ओके, थँक्यू. आणि आणखी एक क्वेश्चन, माझ्या सासूबाईंना मायग्रेनचा त्रास आहे, तर त्याच्यावरती थोडस माहिती पाहिजे होती. मायग्रेन ऍक्च्युली माझ्या सब्जेक्ट मध्ये येत नाही, पण मायग्रेनला प्रेसिपिटेटिंग फॅक्टर्स काही असतील, जसं की खूप जास्त प्रकाश, टीव्ही किंवा असं जर बघितल्यानंतर होतंय, काही गोष्टी खाल्ल्यानंतर होतं, कॉफी वगैरे असे पदार्थ खाल्ल्यानंतर पण होतं काही जणांना, तर ते टाळायला पाहिजेत. आणि याच्यासाठी सल्ला तुम्हाला मेडिसिन किंवा सायकॅट्रिस्टचा घ्यावा लागतो मायग्रेनसाठी. ते जास्त प्रमाणात सिव्हिअर हेडेक असतं, पल्सटाईल असतं, म्हणजे आपलं वेनस फ्लो वाढल्यामुळे होतं ब्रेन मध्ये. औषधांनी पूर्णपणे बरं करता येतं, म्हणजे बरं होत नाही अर्धशिशी असा जो समज आहे तो गैरसमज आहे. पूर्ण बरं होऊ शकतं. प्रॉपर औषधं घेणं आणि ते कंटिन्यू ठेवणं फार गरजेचं आहे. ओके ओके, थँक्यू मॅम. माधुरी कोष्टी. नमस्कार मॅडम, मी कोल्हापूरवरून बोलतेय. एमसी मध्ये जे मेफॅनॅमिक ऍसिड सर्रास यूज करतात, मेफ्टल्सपास, ते योग्य आहे का? कसं आहे, खूप जास्त पोटात दुखत असेल तर मेफ्टल्सपास आम्ही पण देतो. ब्लिडिंग साठी पण दिलं जातं, 50% रक्तस्राव त्यांना पण कमी होतो. महिन्यातून 1-2 दिवस घेणं ह्याचं काही फार मोठे साईड इफेक्ट नाही, कारण मेफ्टल्सपास जे कॅटेगरी आहे ती सेफ आहे. तुम्ही डायक्लो जर घेत असाल, ओवेरॉन, तर ते थोडंसं किडनीसाठी अनसेफ आहे. रेग्युलर घेण्यासाठी ओवेरॉन चांगलं नाही, पण मेफ्टालला साईड इफेक्ट कमी आहेत. 1 ते 2 दिवस घेऊ शकता. सध्या मेफॅनॅमिक ऍसिडला बॅन पण केलंय ना, जास्त वापर. कॉम्बिनेशन्स बॅन केलेत, काही प्लेन ड्रगला बॅन नाही केलं. ओके, थँक्यू. आणि जे एमसीचा जो पिरियड असतो 1 ते 5 दिवस, त्यामध्ये जे ब्लिडिंग होतं त्यापेक्षा जर 6-7 दिवस पर्यंत जर ते असेल तर ते नॉर्मल आहे का? काही जणांचा फ्लो हा पहिल्यापासून 6-7 दिवस असेल तर तो त्यांच्यासाठी नॉर्मल असू शकतो, पण 6-7 दिवस झाल्यानंतर तुम्हाला खूप जास्त थकवा जाणवतोय, तुमचं जर HB कायम ड्रॉप होते, कमीच राहतंय, तर तो जास्त प्रमाणात आहे. मग त्यासाठी ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. तुमचा 6-7 दिवस फ्लो आहे पण तुम्ही ऍक्टिव्ह राहू शकता, HB मेंटेन राहत असेल
तर काही इश्यू नाही आहे. म्हणजे रेग्युलरच नेहमीच 6-7 दिवस जाते. जर आधी 3च दिवस जात होतो आणि आता 7 दिवस जायला लागलं तर ते ॲबनॉर्मल. थँक्यू मॅम. आनंद सराईकर. आवाज येतो मॅडम? हो येतोय. हा मॅडम, बाकी वाटतं बऱ्यापैकी तुम्ही डिस्कस केलं. हायपोथायरॉइडचं पेशंट, फिमेल पेशंट म्हणजे आमच्याही ओपीडीत खूप वाढलेले दिसतात. त्याचं काही रिझन थोडं आणि काही डाएट त्याबद्दल थोडं स्त्रियांना सांगितलं बघा. थायरॉइडचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी मिस होतात. बाकी सगळे आपण डायग्नोस्टिक्स करून घेतो. HB वरती लक्ष आहे, व्हिटॅमिन डी वरती लक्ष आहे, B12 वरती लक्ष, पण थायरॉइड थोडं मिस होतंय. याबद्दल तुमच्याकडे गाणिक काय डाटा आहे तुमच्याकडे? का वाढलं थोडं पेशंट हायपोथायरॉइड? थायरॉइडचं जे आहे प्रमाण वाढलेलं आहे आता हायपोथायरॉइडिझमचं, आणि त्याची लक्षणं जी आहेत ती जाणवण्यासारखी असतात ऍक्च्युली, पण बरंचसं दुर्लक्ष केलं जातं, त्याच्यामुळे ते मिस होते. जाडी वाढते. बऱ्याचशा स्त्रियांना प्रेग्नन्सी नंतर पोस्टपार्टम थायरॉइड हायपोथायरॉइडिझमचा त्रास होतो, कारण ते अँटीबॉडी रिलेटेड असतं आणि पोस्टपार्टमचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर जर जाडी कमी येत नसेल, कितीही प्रयत्न केले तरी माझं वजन जे कमी होत नाही असं काही स्त्रियांचं म्हणणं असतं. चेहऱ्याला सूज येते, बोटांना सूज येते, काही करू वाटत नाही, उदासीनपणा वाटतो आणि पाळी इरेग्युलर होणं, ही सगळी मेन लक्षणं आहेत थायरॉइडची. अशी काही लक्षणं असतील तर आपण थायरॉइडची लेवल, अगदी इझी टेस्ट आहे, एक ब्लड सॅम्पल दिलं तर आपलं थायरॉइड लेवल कळून जाते. आता अवेलेबल पण आहे सगळीकडे आणि ते मॉनिटर करणं गरजेचं आहे. जसं मिस होणं जर टाळायचं असेल तर ते रेग्युलरली इयरली आपण बाकी सगळ्या टेस्ट करणार, तसं व्हिटॅमिन डी, B12 त्याच्याबरोबर थायरॉइड पण केलं तर तशी चांगले, कारण पूर्ण बॉडीवर इफेक्ट होतो थायरॉइड हार्मोनच्या डेफिशियन्सीचा. आपला मेटाबॉलिक रेट कमी होतो, त्यामुळे पुन्हा ओबेसिटी, इन्शुलिन रेझिस्टन्स आणि डायबिटीज हे सगळेच आजार, हायपरटेन्शन, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीचं पण काही जणांमधलं कारण हे हायपोथायरॉइडिझम असू शकतं. त्यामुळे त्याच्याकडं जागरूकतेनं लक्ष देणं, सिम्पटम्स कडे आणि तपासणी करून घेणं हे सांगू शकतो. थँक्यू मॅडम. मॅडम मला एक प्रश्न विचारायचा आहे की सध्या हर्बल लाईफचे जे प्रॉडक्ट आहेत सगळीकडे सांगितलं जातं की प्रोटीनसाठी तुम्ही हे घेणं गरजेचं आहे आणि नाश्त्याला पर्याय म्हणून तुम्ही हर्बल लाईफची ती प्रोटीनची पावडर खा असं सांगितलं जातं. बऱ्याच जणांना ते सूट होतं, काही जणांना सूट होत नाही. त्याच्यामुळे किडनीचा प्रॉब्लेम सुद्धा होतो असं ऐकलंय, आणि हे कितपत खरं आहे आणि हे घ्यावं का? कसं आहे, वजन कमी करण्यासाठीचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ना, तर एकदम अचानक वजन कमी करणं हे ऍडव्होकेटेडच नाही. वाढताना स्लो वाढलं तसं स्लो आणि स्टेडी वेट लॉस करणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही काही असे प्रॉडक्ट जे आहेत ते घेतला आणि महिन्याला 4 किलो 5 किलो कमी केलं, प्राऊड फील करता, पण होतंय काय की तुमचं स्नायूंचं मास कमी होतंय, मसल मास कमी होते आणि लॉंग टर्म मध्ये खूप जास्त साईड इफेक्ट त्याचे जाणवतात. तुम्ही जसं म्हटलं तसं किडनीवर पण परिणाम त्याचे आहेत. प्लस स्नायूंचं मास कमी झाल्यानंतर काही स्त्रियांना लघवी नकळत होणे, खोकल्यानंतर शिंकल्यानंतर लघवी पास होणं, हे सिम्पटम्स वाढतात का, तर पेल्विक फ्लोअर जे असते त्याचं स्नायूंचं मास कमी होतं. तर असा आपल्याला सडन वेट लॉस किंवा वेट गेन अवॉइड करायचं आहे. वेट मेंटेन राहणं, कॉन्स्टंट राहणं जास्त गरजेचं आहे. तर स्लो आणि स्टेडी विथ डाएट, आपला रेग्युलर डाएट आणि एक्सरसाइजनं तुम्ही वजन कमी केलं तर ते जास्त काळ टिकतं आणि जास्त हेल्दी आहे. असे काही उपचार करून आता खूप जास्तच वजन आहे, 100 kg वगैरे आहे, तर आमच्या ह्याच्यात पण काही औषधं जे फॅटचं ऍब्सॉर्प्शन कमी करतात, तर ते औषध आपण घेऊ शकतो. पण हे हर्बल लाईफचं जे आहे त्याची शास्त्रीय हे आपण टेस्ट करून बघायला पाहिजे, कारण त्याच्याविषयी इतकं जास्त सायंटिफिक स्टडी झालेला नाही आणि लॉंग टर्म साईड इफेक्ट हे बऱ्याच जणांना दिसतात. शिवाय रिबाउंड वेट गेन पण आहे त्याच्यात, म्हणजे बंद केलं की पुन्हा वेट गेन होतं, तेवढं वेट होऊन जातं, त्याचा लॉंग टर्म इफेक्ट हा टिकत नाही. मग तसे काही वापरण्यापेक्षा तुम्ही रेग्युलर डाएट मध्ये चेंजेस आणि एक्सरसाइज हे दोन्ही जर केलं सायमल्टेनियसली तर महिन्याला 2 किलो कमी करायला फक्त 500 कॅलरी कट करावे लागतात. त्या तुम्ही एक्सरसाइज मधनं 250 घालवल्या आणि 250 तुमच्या डाएट मधनं घालवल्या, 2 वेळचा चहा सोडला तरी 200 कॅलरी जातात. एका चपातीचं तेल जरी तुम्ही कमी केलं तर 5 ग्रॅम फॅट असतं, त्याच्यामध्ये 45 किलो कॅलरी असतात, त्या बंद होतात. म्हणजे चपातीच्या ऐवजी तुम्ही भाकरीवर शिफ्ट होऊ शकता.
ऍक्च्युली डाएट हा खूप मोठा विषय आहे, तो पूर्ण एक सेशन त्याला लागू शकते. तर थोडे थोडे छोटे छोटे चेंजेस, तुम्ही कुठलाही डाएटिशियन जरी घेतला आणि त्याच्या सल्ल्यानं जर डाएट खाल्ला तर तुम्ही जास्तीत जास्त 3 महिने 4 महिने फॉलो करू शकता. कारण त्याला एक मोजून मापून करणं आणि ते तेवढंच खाणं हे जे आहे हे आपण आयुष्यभर नाही करू शकत. जे आयुष्यभर फॉलो करू शकतो ते फॉलो करणं आवश्यक आहे. आणि हे छोटे छोटे चेंजेस तुम्ही रोजच्या आहारात जर केले तर ते जास्त काळ टिकतात. म्हणजे चपातीला भाकरी हा पर्याय, सॅलड जेवणाच्या आधी खाणं हे जे मी सांगितलं, तेलाचं प्रमाण कमी ठेवणं, घट्ट डाळीचं वरण घेणं, प्रोटीन्सचं प्रमाण जास्त केलं तर तुमचं स्नायूंचं मास वाढतं. मसल मास वाढलं की तुमची भट्टी चांगली जाते, म्हणजे आम्ही त्याला बॉडी मेटाबॉलिक रेट म्हणतो. तर भट्टी चांगली जात असेल तर तुम्ही एक्स्ट्रा खाल्लं तरी ते तुमच्या शरीरात डिपॉझिट नाही होत. म्हणजे मेन फॅक्टर आहे तो स्नायूंचं मास वाढवणं आहे. आणि त्यासाठी व्यायामामध्ये होल्ड्स करणं गरजेचं आहे. फक्त आपण हालचाली मुवमेंटवर फोकस करतो, तर त्याच्याऐवजी जे होल्ड्स आहेत, म्हणजे कुठल्याही पोझिशन जी होल्ड करण्यासाठी जी स्ट्रेंथ लागते त्याच्यामध्ये मसलचं मास गेन होतं, तर ते करणं अतिशय आवश्यक आहे. तर व्यायामाचे पण प्रकार वेगवेगळे आहेत. फ्लेक्झिबिलिटीसाठी आहे, मोबिलिटीसाठी आहे आणि मसल स्ट्रेंथनिंगसाठी. त्या पद्धतीने जर आपण फोकस केला डाएट प्लस एक्सरसाइज तर असले कुठलेही बाहेरचे पदार्थ घेण्याची गरजच पडणार नाही. नाही, खूप छान चांगला सल्ला दिलाच डॉक्टर. अलीकडे बऱ्याच स्त्रिया त्याच्या पाठीमागे फार धावताना दिसतात, म्हणजे मी फार जणांना बघते त्याच्यामध्ये. आणि तुम्ही जो डाएट बद्दल बोललात, तर डाएट बद्दल आपला एक वेगळं व्याख्यान ठेवण्याची गरज आहे असं मला वाटतंय. आणि कधीतरी तुम्ही त्यासाठी वेळ द्याल आमच्यासाठी. हो. अजून विचारायचंय कुणाला? सुवर्णा देशिंकर मॅडम, चालेल ना? अजून काही जणांचे हँडरेज दिसत आहेत. हा, माझा एक प्रश्न आहे की मेनोपॉज मध्ये पाळी ही 6 महिने वर्ष या पद्धतीने येते, तर मग त्याच्यामध्ये जे शारीरिक वेदना होतात, जे जसं हात दुखणे, कंबर दुखणे, पाय दुखणे, हे नॉर्मली आहे की का काही वेगळं आहे? कारण ब्लड म्हणजे नॉर्मली जातं असं, पण पाळी व्हायच्या अगोदर जे दुखतं शरीर ते नॉर्मली आहे का? मेनोपॉज मध्ये कसं होतं की थोडी उशिरा येत जाते काही जणांची, काही जणांचं लवकर येत बंद होते, काही जणांना जास्त ब्लिडिंगचा त्रास होऊ शकतो. आणि पाळीच्या आधी जे पोटात दुखतं ते थोडंसं व्हॅस्क्युलर फ्लो वाढल्यामुळे दुखतं, प्रोस्टाग्लॅंडिन्स असतात. तर थोडं दुखत असेल तर तुम्ही मेफ्टाल स्पास किंवा सायक्लोपाम डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. ते नॉर्मल आहे, त्याला फार जास्त घाबरण्याची गरज नाही. पण जर जास्त अंगावर जात असेल तर मात्र आतला पिशवीचा अस्तर किती जाड होतंय हे बघणं आवश्यक आहे. प्रमाणापेक्षा जाड होत असेल तर त्याची तपासणी करणं आवश्यक आहे, कारण त्याच्यात एंडोमेट्रियल कार्सिनोमाचा चान्स असू शकतो. उशिरा जर आली 6 महिन्यानंतर जास्त जाणं हे होणार, कारण आतला अस्तर जाड होतं. तर त्यावेळी पण अतिशय जास्त रक्तस्राव असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला, पहिल्या दिवशी तुम्ही वाट बघा, पण दुसऱ्या दिवशी जर दिवसाला 4 पॅड 5 पॅड जर लागत असतील, गाठी जात असतील, तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. ओके, थँक्यू. आणि आणखीन एक, आत्ताचं जे पॅड वापरणं जे आहे चालू, काही डॉक्टरांनी असं सांगितलं की विस्पर वापरू नका कारण ते धोकादायक. तर मग आता कुठल्या पद्धतीचे वापरणं गरजेचं आहे आणि काय? कारण मुली हॉस्टेलला राहतात. सगळ्यात सेफ मेथड आहे जी मेन्स्ट्रुअल कप आहे, पण आपल्याकडं त्याचा प्रसार आणि प्रचार नाहीये, खूप कमी आहे. एन्व्हायरमेंटसाठी पण चांगली आहे ती, प्लस स्त्रियांसाठी पण चांगली आहे. आणि ते वापरल्यानंतर तुम्ही स्विमिंग करू शकता, इतर कोणत्याही ऍक्टिव्हिटी केल्या तरीही प्रॉब्लेम येत नाही. पण पॅडच्या बाबतीत कसं आहे, वेगवेगळे मतं आहेत त्याच्यात. तुम्हाला जे सूट होतंय, टाइम टेस्टेड आहे तुमच्यासाठी, ते वापरलेलं योग्य आहे. त्याच्यामध्ये प्लास्टिक थोडं वापरलं जातं, ज्याच्यामध्ये त्यांना इरिटेशन, काही रिॲक्शन, जर लोकल रिॲक्शन वाटत असेल तर ते टाळलं पाहिजे. अदरवाईज कुठल्याही ब्रँडचं तुम्ही वापरू शकता. त्याच्यानं कॅन्सर होतो असं काही नाहीये, पण थोडंसं लोकल इरिटेशन, रॅशेस, इचिंग हे काही जणांना होऊ शकतं. ओके. आणि मग एका ह्याच्या म्हणजे सर्वायकल कॅन्सर मध्ये तुम्ही एक लस सांगितली होती की कंपल्सरी घेतली तर चालते, त्याच्याबद्दल थोडंसं मला. HPV वॅक्सिन म्हणून आहे,
त्याचे 2 डोसेस असतात. 6 महिन्याच्या अंतराला आता 2 डोसेस, आधी 3 डोसचा होता कोर्स 016, पण आता 6 महिन्याच्या अंतराने घ्यायचे आहेत लस. जवळजवळ अंदाजे 2200 रुपये अशी त्याची काहीतरी कॉस्ट आहे. आपल्याकडे पण अवेलेबल आहे. तर ती तुम्ही मुलींना लवकरात लवकर वयाच्या 9व्या म्हणजे पाळी येण्याच्या आधीच्या वयातच 9व्या वर्षापासून देऊ शकता. आणि ज्यांचं वय 25 आहे 30 आहे त्या सुद्धा घेऊ शकतात जर त्यांचा इंटरकोर्स चालू झाला नसेल तर. इफिकसी कमी होते, जितकं उशिरा घेईल तेवढी इफिकसी कमी राहते, जेवढं लवकर घेईल त्याची इफिकसी चांगली आहे. आणि याला कॅन्सर प्रिव्हेन्शनला खूप मदत होते, कारण मॅक्झिमम व्हायरल इन्फेक्शन HPV ग्रुपचं नंबर 16, 18, 32 आणि 34 अशा ग्रुपचे जे HPV व्हायरसेस आहेत ते पॉझिटिव्ह आहेत सर्वायकल कॅन्सरसाठी. तर ते आपण प्रिव्हेंटच करतो, कारण ज्या स्त्रियांचा संबंध पहिला आलाय त्याच्यानंतर काय होतं की त्यांना ते व्हायरसचं इन्फेक्शन होऊन गेलं असण्याची शक्यता असते, त्यामुळे वॅक्सिन काम करण्याची शक्यता कमी होती. म्हणून पहिला संबंध येण्याआधी किंवा जेवढं लवकरात लवकर शक्य आहे 9 ते 16 वया तर मुलींना दिलं तर जास्त इफिकसी आहे. ओके, थँक्यू. डॉक्टर आनंद सराईकर. डॉक्टर तुम्हाला विचारायचंय का काही? हा नाही. हा ओके. माधुरी कोष्टी हँडरेज आहे. शुभांगी मरळी. जवळपास सगळ्यांचे प्रश्न संपलेले आहेत असं मला वाटतं. आणि बोरीगिटे सर तुम्हाला काही बोलायचंय का? सर बहुतेक सर नाही. मॅडम बऱ्याच प्रश्नांना तुम्ही उत्तरं दिली. अजून यातले असे बरेच विषय आहेत की त्याच्यावर एक सेपरेट व्याख्यान होऊ शकतं असं मला वाटतं. त्यामुळे आणि मला वाटतं तुम्ही नक्कीच आमच्यासाठी यासाठी वेळ द्याल. मी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्याचं काम प्राजक्ता सलगर हिला विनंती करते की तिने आभार प्रदर्शन करावं. नमस्कार आणि थँक्यू सुनीता मॅडम ही संधी दिल्याबद्दल. आजच्या आपल्या आदरणीय व्याख्याते निशा मॅडम यांनी खरंच खूप अनमोल माहिती दिली, जे महिलांमधील सर्वात जास्त चॅलेंजिंग शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल जी यथोचित माहिती दिली आणि त्याचा नक्कीच सर्वांमध्ये एक प्रबोधन कार्य केल्यासारखं झालंय. सर्वांना त्याची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतके सारे प्रश्न विचारले सर्व महिलांनी आणि इतकं शांतपणे तुम्ही उत्तरं दिली प्रत्येकाची. खरंच खूप खूप हेल्पफुल आहे हे सगळं. आणि मी आपल्या सर्व मादम्मा महिलांच्या वतीने आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंच्या वतीने मी मनपूर्वक आभार प्रदर्शन करते. आणि आपल्या व्याख्यानाची या व्याख्यानाची संधी मिळवून दिल्याबद्दल आपले जे संयोजक अध्यक्ष आहेत त्यांचेही खूप खूप आभार. आणि या कार्यक्रमाच्या वतीने मी सर्व बंधू भगिनी ज्यांनी उपस्थित राहिले आणि खरंच शांतपणे शेवटपर्यंत हा कार्यक्रम ऐकून गेला त्याच्याबद्दल लक्ष आभार सर्वांचे. आणि आयोजकाच्या वतीने मी हा कार्यक्रम समाप्त करण्याचं जाहीर करते. थँक्यू सो मच. आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे. आपला वधूवर मेळावा पंढरपूर येथे 18 जानेवारी रोजी होणार आहे. तर आपल्यापैकी कुणी इच्छुक असतील तर त्यांनी तो नोंदणी फॉर्म जो आहे तो भरून घ्यावा. त्याला कोणतंही नोंदणी शुल्क नाहीये. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपला व्यापारी मेळावा होणार आहे. तर आपल्यामध्ये कुणी महिला व्यावसायिक असतील तर त्यांनी सुद्धा या व्यापारी मेळाव्यासाठी नोंदणी करावी अशी मी सगळ्यांना विनंती करते. आणि मॅडम तुमचे खूप खूप आभार आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. थँक्यू सो मच. गुड नाईट. गुड नाईट.